माझ्या महाराष्ट्रातील सर्व जे कोणी संविधानाला मानतात, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आणि मानवता, ह्युमॅनिटी आणि इन्सानियत हा माणसाचा धर्म आहे. त्यानंतर 90% मूल निवासी, SC, ST, OBC, मायनॉरिटी, गरीब, मराठा, बहुजन समाजाच्या लोकांनो, तसेच भारतातील सर्व 145 कोटी जनता आणि 100 करोड व्होटर्स ज्यांना अधिकार दिलेला आहे त्या सर्वांनो. बघा दादांनो, आमच्या देशामध्ये 2 महामानव झालेले आहेत. एक तथागत गौतम बुद्ध आणि दुसरे बाबासाहेब आंबेडकर. आणि आज महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व जनतेला मी आज 78वा स्वातंत्र्य दिवस आहे, त्यानिमित्त सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आहे. आणि 47ला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं आहे, दादा बघांनो, इतिहास बघा. कारण इतिहास हा यांनी खरा इतिहास कसं सांगेल. मी आज आपणास विचारतो की ज्या लोकांनी आमच्यावर बलात्कार, खून, अत्याचार, अन्याय अत्याचार करून 3000 वर्षापासून ज्यांनी आम्हाला गुलाम केलं, ते पुस्तकात लिहितील का? जगामध्ये असं एखादी मनुष्य आहे का मी बलात्कारी, खुनी, अन्य अत्याचारी आहे असं लिहिणारा? तर मी आता तुम्हाला प्रूव्ह करून सांगतो आहे, या महाराष्ट्रातील जनतेला आणि भारतातील सर्व जनतेला आणि जगालाही सांगतो आहे की असा अन्य अत्याचार या पृथ्वीवर आज 21व्या सदीमध्ये सुद्धा नाही आणि झालेला सुद्धा नाही आहे. बघा दादांनो, आमच्या देशात तथागत बुद्धांनी हजारो वर्ष अगोदर एक सुद्धा रक्ताचा थेंब न सांडवताना अहिंसेच्या मार्गाने एवढी मोठी क्रांती केली. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, माणसाचा धर्म मानवता, हिंदीमध्ये इन्सानियत आणि ह्युमॅनिटीच्या मार्गाने, आणि त्याने जगाला मार्ग दाखवलं. आणि दादांनो, ज्या बुद्धांनी सांगितलं की मी वास्तव्यवादी आहे, वास्तव्यवादीचा अर्थ मनुष्य आणि निसर्ग याचं कनेक्टेड आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो. मी बघा, आपण शेतीमध्ये गहू, तांदूळ, ज्वारी टाकले तर ज्वारीचंच पीक येईल. मनुष्य आणि स्त्री याच्यापासूनच मानव तयार होतो. दोघेही मानवच आहेत. आणि बुद्धांनी पूर्ण जगाला मार्ग दाखवलं. आणि आज जग आपल्या देशातील लोकांचं आणि देशाचं डेव्हलपमेंट करत आहे, सगळे डेव्हलप कंट्री. पण दुःखानं आज सांगू शकतो, असा तथागत गौतम बुद्ध या देशात जन्माला आला, अखंड भारतात. पण बघा दादांनो, हा आर्य पंडित जवाहरलाल नेहरू काश्मीरी, हा 90% देशाचा दुश्मन. हा भारत एक खोजमध्ये सांगतो की आर्य ब्राह्मण हे बाहेरनं आलेले आहेत. कोणी म्हणतोय 5000 वर्ष, कोणी 4000 वर्ष. तसा दुसरा आर्य ब्राह्मण यहुदी नाझीचा अवलाद हा आज भागवत जो आहे, जो आमचा 90% आम्ही मागासवर्गीय लोक पैसे भरतो. बाबासाहेबांनी सांगितलं 26 जानेवारी 1950ला की तुम्ही स्वाभिमानाने जगाला एक मताचा अधिकार दिला. शिक्षण, रोजगार, हेल्थ, आणि सांगितलं की सगळ्यांनी टॅक्स भरतोय. त्या आमच्या 90% लोकांच्या सेक्युरिटीमध्ये, झेड सेक्युरिटीमध्ये आर्य, विदेशी, यहुदी, नाझी, हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर, आतंकवादी, देशद्रोही, काँग्रेस, BJP, RSS अलायन्सचा हा MP MLA लोक जे हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर, आतंकवादी आहेत, त्याचा हेड हा मोहन भागवत झेड सेक्युरिटीमध्ये फिरतो आहे. हा सांगतोय की 3000 वर्ष अगोदर आम्ही आलो. आणि दादांनो बघा यांची कूरनीती. आमच्या इथं बुद्धाचं देश होता. 10वा मौर्य राजा नागवंशी, मौर्यवंशी बृहदत्त हा राज्य करत होता. ज्यांचा हेड हे सांगतात तेच सांगतोय, पुष्पशुंग, याने त्या बृहदत्ताची कपट बुद्धीने हत्या केली. आणि बुद्धचे प्रसारक होते, त्यांची हत्या करायला सुरुवात केली, कापायला, डोकं टाकून शराव नदीत टाकलं आणि ते लोक बिचारे पडून गेलेत. आर्य ब्राह्मण इथं येऊन त्यांनी वर्ण व्यवस्था तयार केली, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. आणि आमच्या देशातील मूळ निवासी 90% SC, ST, OBC, मायनॉरिटी, बहुजन समाज लोकांचा
एवढं शोषण केलं. आमच्या 7,000 जाती बनवून या लोकांनी 3,000 वर्षापर्यंत हे म्हणतात, म्हणून तसं इतिहास 5,000 वर्षाचा आहे. हा आर्य यहुदी नाजीचा औलाद आर्य ब्राह्मण भागवत म्हणतो. आमच्या आया बहिणीवर बलात्कार, खून, हत्या, लहान लहान पोरांच्या सोबत बलात्कार करणे, खून करणे, हत्या करणे, आमची हत्या करणे आणि आमच्या 7,000 जातीमध्ये विभाजन करून यांनी स्त्रियांचं जर नवरे मरण पावले त्यांना जिवंत जाळायचे चित्तेवर, त्या चित्तेवर. आमच्या लोकांचं यांनी एवढं शोषण केलं दादांनो, शूद्रामधून अतिशूद्र केलं. हे जे खातील ते दुसऱ्या दिवशी हाकतील, ते उचलण्यासाठी अतिशूद्र समाज त्यांनी सकाळी उठून यांचं घाण ती उचलून गावाच्या बाहेर फेकायची हाताने उचलून. आणि त्यात दुसरं केलं अनुसूचित जमाती एसटी. हे जिनियस कोब आहे, ही कधी अन्याय करणार नाही आणि अन्याय सहन करणार. ही जंगलात गेलेत. आणि दादांनो बघा, कूर हे नॉर्थमधले आर्य ब्राह्मण नमोद्रीपाद, 3 वर्षाची आदिवासीची पोरगी आणि कुठल्याही शूद्राची जर पोरगी त्याच्या अंगावर कपडे नाही पाहिजे. कपडे असेल तर 2 साईजचे छाती कापायचे. आणि दादांनो शूद्राचं कुणाचं लग्न जर झालं त्याची पहिले नाईट 7 दिवसपर्यंत यांच्या घरी आणून सोडायचं. मी विचारतो आज माझ्या शिकलेल्या लोकांनो, जेवढे कोणी आता शिकलेले आहेत, सांगा जगामध्ये एवढं क्रूर अन्याय अत्याचार या जगाच्या पाठीवर कुठल्या तरी कंट्रीमध्ये झालेला आहे का? सांगा दादांनो. आणि पहिली क्रांती याच महाराष्ट्रात 3 क्रांत्या झाल्या आहेत. मी शॉर्टमध्ये सांगतो. 10व्या सदीमध्ये. आणि बघा यांनी मनुस्मृती बनवली. काय सांगतात? ब्रह्माच्या तोंडातलं ब्राह्मण यांनी शिक्षण शिकायचं. आणि हा आमच्या देशाचा मालक, हा जो बोलेल क्षत्रिय हा बावतनं, हा शेती करणार, शिक्षण नाही, मेहनत करणार, शेतीत बॉडी बनणार. आणि हा वेळ आली तर यांनी आमचं ऐकायचं आणि ज्याला वाटेल त्याला मारायचं किंवा लढाई लढायची. वैश्य हा बेमितनं यांनी धंदा करायचं, पण क्षत्रियाला नाराज नाही करायचं. आणि तो असेल वरचा आर्य विदेशी ब्राह्मण, त्याला सुद्धा नाही. आणि आम्ही जनावराचं जीवन जगायचं. असा 3,000 वर्षापर्यंत, 2,000, कोणी 5,000 रुंदा, 1,000 वर्ष अगोदर 10व्या सदीमध्ये. आज ते किती हजार वर्ष ते म्हणतात, 3,000 वर्ष. त्याच्या अगोदर किती आले, 4 का 5, त्यांना माहीत. 10व्या शतकापासून आमच्या याच्यामध्ये संत व्हायला सुरुवात केली. याच महाराष्ट्रात बसेश्वर, लिंगायत गुरु, सगळे शूद्र अतिशूद्र लोक, त्याला मारून टाकलं. नामदेव महाराज एवढी पिटाई केली, गुरुद्वारामध्ये येऊन जाऊ बिचारा शिरोमणी झाला. त्यानंतर रैदास अतिशूद्र, कबीर शूद्र, गुरु गोविंद साहेब लढले, त्याला सुद्धा मारून टाकलं पूर्ण फॅमिलीला. आणि असे आमचे संत सांगायचे, दादांनो अरे तुम्ही देवाचे पोरात, कोणी उच्च नाही नीच नाही. दादांनो, आणि या क्षत्रिय राजे जे शिकलेले नव्हते, त्यांच्या मनामध्ये शूद्रांबद्दल दयामाया झाली. ते अन्याय अत्याचार करत नव्हते. दाखवा मला एखादी क्षत्रियाने संताला मारलं असेल. हे किती दूरदृष्टीचे आहेत. यांनी 11व्या सदीमध्ये मोगलांना बोलवलं. बघा इतिहास खरा आहे का? 1% चुकीचं असेल तर मला फोन करायचं. आणि आता सांगून ठेवतो मी, इवन माझी बहीण मुर्मूजी आर्यवंशी, मौर्यवंशी, नागवंशी माझ्यापेक्षा 7 महिन्यांनी मोठी आहे. सुप्रीम कोर्ट कार्पोरेट सेक्टरला सांगून ठेवतो. त्यानंतर ब्युरोक्रासी, ज्युडिशरी, सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचे जज, त्यानंतर ब्युरोक्रासी, IAS ऑफिसर, कमिशनर, पोलीस कमिशनर, SDO, सगळ्या भारतातले आणि महाराष्ट्रातले जाणून बुजून सगळ्यात बैमान आहेत या महाराष्ट्रामध्ये. आणि त्यानंतर हरामखोर जगातली, सगळ्यात भारतातली मीडिया, महाराष्ट्रातली सांगून ठेवतो आज. लोकमत, TV9, ABP न्यूज, पुढारी, माझा आणि हरामखोर सोशल मीडिया पैशासाठी ह्या आर्य विदेशी यहुदी लोकांची गुलामगिरी करता तुम्ही. आम्ही काय 90% मरायला तयार झालोत. आणि दादांनो त्यानंतर असं मुघल आल्यानंतर यांचं एक हायब्रिड तयार झालं. आर्य, क्षत्रिय आणि मोगलही आलेत. पण 16व्या शतकापर्यंत 500-600 राजे होते.
आणि एक इतिहास सांगून ठेवतो. डच अगोदर आलेले होते. डच म्हणजे ख्रिश्चन. कोणीही आपला धर्माचा प्रसार करतो. बघा मदर टेरेसा, त्यांनी म्हटलं शूद्रातले आणि अतिशूद्रातले गरीब लोकांना तुम्ही ख्रिश्चन धर्म घ्या, आम्ही तुमचं प्रोटेक्शन करतो. तसंच मोगलांनी सांगितलं तुम्ही आमचं धर्म घ्या, आम्ही तुमचं प्रोटेक्शन करतो. आणि त्या लोकांनी दादांनो बघा, प्रॅक्टिकली मी प्रूव्ह करतो. मी पुण्यामध्ये राहतो. इनामदार कुठं नाव आहे सगळ्या समाजात दिसेल तुम्हाला. ब्राह्मण, मुसलमान, मराठा सगळ्याच्यात दिसेल. कासेत कुठं आहे, कालेरकर कुठं आहे आणि पाटील कुठं आहे सांगा रे. हा महाराष्ट्र चालवतोय, पूर्ण भारतावर राज्य करतोय सांगा. त्यानंतर 16व्या शतकामध्ये जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज पुण्याजवळ देऊरोडला झालेत 1608मध्ये. एवढी मोठी क्रांती केली. पंढरपूरला शूद्र अतिशूद्र लोकांनी सगळ्यांनी मिळून पहिली क्रांती. आणि पांडुरंग म्हणजे तथागत गौतम बुद्ध. त्यानंतर 1594ला शहाजीराजे भोसले जिजाऊ सिंदखेड राजाची शूद्राची पोरगी जाधवची तलवार घेऊन लढली. त्यानंतर 19 फेब्रुवारी 1630ला छत्रपती शिवाजी महाराज शूद्र यांचा जन्म झालं. आणि जिजाऊंनी जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजच्या कीर्तनात पटवलं. कुणाला जर पाहिजे असेल प्रॅक्टिकली, पुण्याला तुकाराम पादुका चौकात जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे पाया छत्रपती शिवाजी महाराज पडत आहेत, त्यांना आशीर्वाद. आणि अशा महान राजांचे सरदार जे मी तुम्हाला सांगितलं, मुस्लिम जे शूद्रामधले गरीब होते त्याने कन्वर्ट केलेले असे लोक, आणि बाकी बॅकवर्ड क्लासचे लोक होते. त्यांनी सरदारांनी एक कल्याणच्या राजाची मुलगी, मोगल राजाची मुलगी जिंकून त्याला आणली होती. काय म्हटलं शिवाजी, मग खबरदार माझ्या पोरीला हात लावाल ना कापून काढील, आणि शेतकऱ्यांना हात लावाल तर. आणि अशा महान राजा दादांनो 1663ला आमच्या इथं मोगल 11व्या सदीत आले आणि डच होते. केरलापर्यंत राज्य होतं. त्यांनी सांगितलं की आम्ही इथलं शूद्र अतिशूद्र लोकांना, गरीब लोकांना लेबर म्हणून हमाली करायला परदेशात पाठवतो. 1663ला महाराजांनी म्हटलं, शूद्र राजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, जगातला सगळ्यात टॅलेंटेड राजा, खबरदार माझ्या शूद्र अतिशूद्र लोकांना जर तुम्ही घरात जरी बंद केलं ना, दरवाजा तोडून तुम्हाला कापून टाकेल. आणि हे पेशवाईच्या अंडरमध्ये 11व्या सदीतून काम करणारे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, हे निजामी मराठा, बाकीकडे भूमियार आणि क्षत्रिय समजतात राजपूत, आणि आमचे निजामी मराठा, या लोकांनी काय म्हटले, कृष्णा भास्कर कुलकर्णी जेव्हा घात करण्याचा प्रयत्न केला, चिरून काढलं त्याला. अशा महान राजाला काशीहून गांगाभट आणलं. हे औरंगजेबच्या खाली राहणारे ब्राह्मण निजामी मराठा क्षत्रिय लोकांनी विरोध केला. काशीच्या गांगाभटाला यांनी वजना इतकं सोनं दिलं, आणि त्या काशीच्या गांगाभटाने पायाच्या अंगुठाने केलं, आणि त्या भटाला, गांगाभटाला ह्या लोकांनी मिळून आर्य आणि निजामी मराठा, ताकदवान कोण आहे त्याची हत्या केली. आणि काय लिहितात पुस्तकात, शूद्र राजे पापी राजा होता, त्याचा राज्याभिषेक करून मरून गेला. ना अशा महान राजाचा मृत्यू वयाच्या 50व्या वर्षी 1680ला मारलं त्याला पॉयझन देऊन. बघा 1657ला छत्रपती संभाजी महाराज दादांनो, एवढा शूर राजा, केरलापर्यंत राज्य, एक लढाई नाही 12 ग्रंथ लिहिले, अशा महाराजाला, शूर महाराजाला या लोकांनी, औरंगजेबच्या गुलामगिरी करणारे हे ब्राह्मण क्षत्रिय, अरे हे निजामी मराठ्यांना काय पिढ्याने पिढ्यापासून यांच्याकडे प्रॉपर्टी आहेत, यांच्या घरात सोनं आणि 10 बायका. तर अंधविश्वासाच्या नावाने मुनीमजी, आणि हिशोब करायला मुनीमजी. खरं का खोटं, अगोदर 3 कोटी होते, आता 33 कोटी झालेत. आता मला सांगा, पशुपक्षी, कुत्रा कुत्री गावात घुमतात, तुम्ही बघता आपल्या डोळे, प्रत्येकाला सेक्स करण्याचा अधिकार आहे, नैसर्गिक आहे. तर ते म्हातारी कुत्री म्हणते का जवानाचं होय, का जवान कुत्री म्हणते का म्हाताराचं, त्याचं सॅटिस्फॅक्शन. राजा करायचे 10 बायका, शौक त्यांना. आजही म्हणतात पैलवानाची अक्कल घुटण्यात, आणि बायका पाहिजे त्यांना. आणि कमांड कोण करताय, आर्य विदेशी यहुदी. खरं आहे का खोटं आहे. अशा महाराजाला 32व्या वर्षी 10 ग्रंथ लिहिला यांनी,
कापून 32 तुकडे टाकून भीमा कोरेगावला 30 किलोमीटर पुण्यापासून फेकून दिलं. आणि दुसऱ्या दिवशी आमचे आया बहिणी जेव्हा जातात तेव्हा तुकडा दिसतो, तेव्हा ते सांगतात, तेव्हा अतिशूद्रामधला गणपत महार गायकवाड फॅमिलीने शिवलं त्याचं. आणि यांनी दवंडी दिली होती या आर्य लोकांनी की जो कोणी हात लावला त्याला मारू म्हणून, हत्या करू म्हणून. कारण यांच्याकडे आहेत ना, पालून ठेवले आहेत पिढ्यानपिढ्यांपासून क्षत्रिय निजामी मराठा ताकदवाले. आणि गुलाम यांचं रक्त आर्य मोगल आणि क्षत्रियचं झालेलं आहे. आणि यांच्या रक्तामध्ये गुलामगिरी आहे दादांनो. आजही आहे, आजही 25मध्ये 2025मध्ये. आणि तुम्हाला कुठं स्वातंत्र्य मिळालं हे प्रूव्ह करणार आहोत मी. फक्त 14 वर्षात तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेतलेलं आहे. हरामखोर हा 90% देशाचा दुश्मन हे पंडित आर्य पंडित लोकांनी. दादांनो त्यानंतर बघा त्याचं क्रियाक्रम केलं. 1689ला शूद्र अतिशूद्रामधले महार गणपत महारने. त्यानंतर 1725ला अहिल्याबाई शिंदे नगर डिस्ट्रिक्टमध्ये आदिवासी धनगर समाजाची आणि होडकर सोबत म्हणजे शिवाजी महाराज शूद्रसोबत त्यांचं लग्न झालं. अहिल्याबाई होडकरनी तलवार घेऊन लढली अन्यायाविरुद्ध, सगळ्या अन्यायाविरुद्ध लढलेले आहेत. आणि दादांनो त्यानंतर होडकर फॅमिली ही MP आणि राजस्थान इंदोर शहर बसवलं तिने. आणि अशा महान आमची आदिवासीची आई अहिल्याबाई होडकरचं निधन 1795ला झालं. आणि बघा त्यानंतर ताराराणी कोल्हापूरची महाराणी आणि राजाराम महाराज. आणि 18व्या सदीच्या सुरुवातीला मानवतावादी इन्सानियत ह्युमॅनिटीजला इंग्रज आलेत. दादांनो आल्यानंतर त्यांनी 1818ला शिक्षण सुरू केलं. बघा यांची मजा बघा. चाचा राहिला जिजा किती वर्ष, 11व्या 650 वर्ष. तेव्हा मुसलमान आतंकवादी नाही. आणि हा मोगल पंडितचा अवलाद. किती बेईमान आहेत या देशाचे ते मी आता तुम्हाला सांगतो. फक्त विचार करा, खरं असेल तर डोक्यात घ्या आणि खोटं असेल 1% बी चॅलेंज आहे माझ्या सुप्रीम कोर्टला, ज्युडिशनरी, कॉर्पोरेट सेक्टर, प्रेस मीडियाला, सगळ्यांना चॅलेंज आहे. आणि जेवढे विद्वान आहेत ना हे पॉलिटिकलचे बलात्कारी खुनी अन्याय अत्याचारी आतंकवादी लोक यांनी आपलं केलेलं आहे. बलात्कारी खुनी आतंकवादी सगळ्यांना सांगतो मी, खरं आहे का खोटं आहे तर चॅलेंज करायचं. आणि दादांनो त्यांनी 1819ला बंद केली ती प्रथा. कुठली? ते केरळातले नमुद्रीपाद सगळ्यात घातक कोम. 11 एप्रिल 1827ला ज्योतिराव फुलेंनी समता आणली शाळा काढून, सावित्रीबाई फुले फातिमाशे. त्यानंतर शाहू महाराजांनी आरक्षण दिलं 1902मध्ये. आणि बिरसा मुंडा 1875 ख्रिश्चन झाला होता, तो ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता, ग्रॅज्युएट होता. 1900मध्ये त्याला पॉयजन देऊन मारण्यात जेलमध्ये. आणि हा दुसरा मुंडा झालेला आहे 60 वर्षानंतर. मौर्यवंशी नागवंशी बिरसा मुंडाचं रक्त. माझं जन्म नागपूरच्या उमरेडमध्ये कांशीरामच्या ऑफिसमध्ये 30 वर्ष नोकरी केली. इंजिनियर शिकलो कोल्हापूरला. आणि या नमुद्रीपाद लोकांनी 4 वर्ष मला घरी बसवलं. इतके कूर आहेत, हरामखोर. हे यहुदीचे अवलाद, हे आर्य ब्राह्मण. आणि माझा गुरु आहे डॉक्टर मामा देशमुख, नागपूरला जन्मलेले. 1951ला मयत काढली, भ्याले नाही, 89 वर्ष जगलेत. आणि त्यानंतर मान्य कांशीरामजी अतिशूद्र घरी गेले नाही पंजाबमधले, R&Dमध्ये. तिथूनच मी पण रिटायर झालेला आहे, लक्षात ठेवा. आणि दादांनो आमचे डॉक्टर मामा देशमुख जिथपर्यंत त्यांची चळवळ तिथपर्यंत त्यांच्यासोबत होते. आणि आज कांशीरामचे चळवळा विकून टाकले स्वतःच्या स्वार्थासाठी. ज्या कांशीरामने नारा दिला, तिलक तलवार तराजू मारो सालों को जूते 4 85 भाग हमारा है. आज फ्रॉड इलेक्शन घेऊन 30 वर्षापासून काय नारा आहे, हाथ ही चलेगा, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शंका बजाएगा, पुंगी बजाएगा. हां, ज्या लोकांनी आमचं शोषण केलं, कोण राज्य करतायत, कोणाच्या बुद्धीने चालते हा देश. त्यानंतर शाहू महाराजांनी 1902ला आरक्षण दिलं 85% समाजाला. आणि एक जिनियस पर्सन तयार झाला 1878ला, ज्याचं नाव आहे पेरियार रामास्वामी. निडलपासून तर मिसाईलपर्यंत सांगतो मी तुम्हाला. त्यानंतर विश्वरत्नाचा जन्म 14 एप्रिल 1891ला. 19मध्ये इंग्रजांना माहीत होते कूर आहेत, आतंकवादी, देशद्रोही, जगातली सगळ्यात कोम नेतनाऊपेक्षा 400 पटीने डिक्टेटर आतंकवादी हे आर्य
कोण चालवतोय देश आज? पण कोण बसले आहेत? कोणाच्या बुद्धीने चालतोय? आम्हाला शिष्यपारी करतायत ना. आमचे गद्दार हा रतनलाल आणि हा रविकांत यांना हरामाचा पैसा पाहिजे. हा खडके बुड्डा आर एस गौतम, हा राजेंद्रपाल गौतम, लालाची गू खाणारा, जय दारूची दुकानं पिणारा, यांना कोण राज्य करतायत? बघा, हे बाबासाहेबांचे खुनी, 90% अन्याय अत्याचारी बलात्कारी खुनी लोक आहेत हे सगळे. राजकारण म्हणजे आणि सगळ्यात जास्त अन्याय या महाराष्ट्रात होत आहे दादांनो. 3 वर्षाच्या पोरीसोबत बलात्कार, खून करतंय. आणि हे IAS ऑफिसर, कमिशनर सगळ्यात बैमान. ज्या आईच्या पोटातून जन्म घेतला यांनी, ज्या पोरीला जन्म गेलं त्याच्यासाठी हे भोग करायला पाठवणाऱ्या स्वतःच्या आया बहिणींना आज ही परिस्थिती या महाराष्ट्रात आलेली आहे. आणि महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा करून आमच्यासारख्या लोकांना मारायला, आणि 6च्या 6 पार्ट्या बलात्कारी, खुनी, आतंकवादी स्वतःच्या स्वार्थासाठी या महाराष्ट्राचे 14 वर्षात हा हरामखोर पंडित जवाहरलाल नेहरू, मोगलच्या अवलाद काश्मीर पंडितनी 14 वर्षात भारताला गुलाम केला. हे मी प्रूव्ह करून सांगतोय. त्यानंतर 1920ला आरक्षण दिलं बाबासाहेबांनी. परिषद घेतली, बहुजन परिषद. बाबासाहेबाला सांगितलं बाबासाहेब नेतृत्व करतील, आणि जिवंत असताना बिंदू चौकात पुतळा उभारला. आणि 22मध्ये 9 जून 1922ला अशा महान राजा, आरक्षण के जनक, शूद्र राजा छत्रपती छत्रपती शाहू महाराजांची हत्या करण्यात आली. या लोकांनी केली. सांगा किती वर्ष झाले? आणि आज त्यांच्या अवलादी औरंगजेबच्या नावाने, कुत्र्याच्या नावाने बघा किती कोप निघालेले आहे. अरे उदाहरण सांगतो, जेव्हा बाबासाहेब आलेत 32 डिग्री 4 PhD घेऊन, त्यांनी मुनिमजीला पाठवलं. मुनिमजी आलेत. मुनिमजी तर आर्य आहेत ना सगळे. तुमच्या पूजापाठ आणि यांच्या घरात पूजापाठ करत कोण आहेत? आर्य. जवान मिळते यांना मस्त तयार झालेले खाणं पिणं. अरे क्षत्रियच्या घरात, निजामी मराठ्याच्या राजाच्या घरात कधी कमतरता होती का? 10 बायका करायचे ना. आणि यांची अक्कल कुठं आहे? घुटण्यात आजही. आणि दादांनो, हे कुत्र्याच्या नावाने, औरंगजेबच्या नावाने, एक जन तर इतनं महान आहे, आंब्यापासून पोरगा करणाऱ्याचा चेला. बैठ, तुम्हाला नाही तर आम्हाला नाही. अरे काय चाललंय या महाराष्ट्रात? 3 क्रांत्या झाल्यात. आणि दादांनो, त्यानंतर बघा, आमचे राष्ट्रपिता हे 22ला हत्या करण्यात आली. आणि हा म्हणतो कोण? आर्य विदेशी यहुदी नाजीचा अवलाद, हिटलरपेक्षा 400 पटींनी आतंकवादी देजुरी बाल गंगाधर टिळक. शाहू महाराजांच्या कोल्हापूर जाऊन, का रे कुणबट्याना तेल्यानं वखर हाणणार का रे? बघा रे, आहेत जरा जरांगे पाटील, तुझे डोळे कधी उघडतील? आणि ऐका निजामी मराठ्यांनो, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि वामन मेश्रामला सांगतो, सत्य आहे का? सत्य आहे. तर आज 78वा स्वातंत्र्य दिवस आहे, लक्षात ठेवा. फुकट नाही मिळालेला आहे. 3 क्रांत्या झाल्या आहेत इथंच पुण्यात, आजूबाजूला कोल्हापूर ते नाशिकपर्यंत. आणि दादांनो, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी 189 वर्षानंतर 1869ला रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. आणि हा आर्य ब्राह्मण, हिटलरपेक्षा 400 पटीने यहुदी बाल गंगाधर टिळकांनी गणेश जयंती सुरू केलेली आहे. काय चालतंय? अरे जबरदस्तीने वर्गणी, दारू, मटण, बायांच्या इज्जती लुटणं, साऊंडचं पोल्युशन. बघा तुम्हाला गुलाम. आणि माझ्यासारख्या व्यक्तीला, मी ज्या ठिकाणी राहतो तिथं माझ्यावर विचार ऐकत नाही, माझे विचार. तुम्ही जातीवादी आहे म्हणता. बघा हे, अरे सांगा ना. एकच प्रश्न विचारतो, या जगामध्ये कुठं हा ब्रह्मा पैदा झालेला आहे ते सांगा, नाही तर चॅलेंज करतो मी सुप्रीम कोर्टला. माझी बहीण मोरबूजी IAS ऑफिसर, कलेक्टर डिस्ट्रिक्टचे म्हणजे स्टेटचे, आणि प्रेस मीडियाला, ही रक्तरंजित क्रांती झाल्याशिवाय, कारण आम्ही दिलाय 42पर्यंत. जेव्हा इंग्रज आलेत 18व्या सदीपासून, त्याच्या अगोदर जिजा नव्हता आतंकवादी. 650 वर्षात जिज्जाशिवाय काम नाही होतं. ते जिज्जा कोण होता? औरंगजेब. जिज्जाच्या अंडरमध्ये काम केलं सगळं. इतिहास लिहिणारे कोण लोक आहेत रे?
आणि 1885ला ज्योतिरावांचं नॉलेज बघून गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा सूट, आर्य ब्राह्मण यहुदीचा औलाद हिटलरपेक्षा 400 बाल गंगाधर टिळक, ब्राह्मण बिपिनचंद्र पाल क्षत्रिय आणि लाला लजपत राय वैश्याने आतंकवादी देशद्रोही हत्यारे काँग्रेसची स्थापना केली. आणि शाहू महाराजांचं नॉलेज बघून आणि बाबासाहेबांचं नॉलेज बघून 1925ला जनसंघ RSSची स्थापना केली आहे. बघा खरं आहे का खोटा आहे? विद्वान लोकांना म्हणतो मी, सगळ्यांना म्हणतो, जेवढे डॉक्टर झाले आहेत MD, जेवढे इंजिनियरचे सायंटिस्ट, जेवढे MSc झालेले सायंटिस्ट, आणि बघा हा देशद्रोही देशाचं गुपित विकणारा कल्लूरकर आर्य ब्राह्मण नांदेडचा, यांच्यासाठी काही कानून कायदे नाही. हे बलात्कार करतील, खून करतील. याच महाराष्ट्रात किती अन्याय अत्याचार, जजला मारतात, कमिशनरला मारतात, लहान लहान पोलिसात बलात्कार करतात, माणसाला कापतात, या 25मध्ये डोळे काढतात. काही कानून कायदे नाही आहेत या देशात. आमच्या पोरीबाईंना कोथरूड 3-3 दिवसमध्ये पोलीस त्याच्यावर अन्याय अत्याचार करतो. आणि त्यानंतर बघा दादांनो यांची कृता 25मध्ये म्हणतात हे लोक आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे. अरे हिंदू ही शिवी दिलेली आहे. मला दाखवा 18व्या सदीचा कुठे हिंदू शब्द आहे का तो. आणि दुसरं 25 नंतर 24ला रिजाईन केलं पेरियार रामास्वामींनी आणि गेला तो कुंभमेळ्यामध्ये. दादांनो त्याला भूक लागली. जिथं चरस गांजा दारू पिऊन नंगा साधू हाकतात, मुततात, डेड बॉडी सडतात, तिथं त्याला भूक लागली आणि तिथं बसले होते नमुद्रीपाद. आणि हे आर्य सगळे आर्यच आहेत. त्याला म्हणतात ऐ इधर आ, साउथ सारखे कपडे. ऐ आर्य को जो होता है ना वो एंटीना लंबा होता है और टाइट रहता है कभी भी 24/7. भाग चाले आज. दादांनो त्यांनी उष्ट्या पतळ्यातून कुत्रे खात होते, तिथून खाल्लं. आणि बघा महाभारत, पुष्पशृंग म्हणजे राम आणि दुर्योधन. एकलव्य हा कोणापेक्षा श्रेष्ठ होता? अर्जुनापेक्षा. दुर्योधन म्हणजे कोण? हा पुष्पशृंग. याने त्याचा अंगुठा कापला. आणि रुद्रवंशी कृष्णाला पावर आहे 3 वर्षाच्या पोरीपासून कुठल्याही बाया, म्हणजे आमच्या बाया फक्त भोग करायला आणि हत्या, आणि आमची हत्या करणे म्हणजे ही मनुस्मृती. कोण? आर्य ब्राह्मण विदेशी यांचा धंदा. आणि मारायला कोण? हे निजामी मराठे क्षत्रिय भूमियार महाराष्ट्रातले आणि इकडचे. बघा तो पैलवान. खरं आहे? आणि यांनी गरिबी कधीच नाही बघितलेली. सांगा ना खरं आहे का खोटं आहे? त्यानंतर रामायण बघा, हे गूचं पाणी, पेशाबचं पाणी, गांजा चरस पिऊन नंगा साधू यांनी लवकुश पैदा केलं सीतेला. कोण आहे सीता? आमची आहे अतिशूद्राची, शूद्र अतिशूद्राची पोरगी. आणि दादांनो त्यानंतर त्याची अग्निपरीक्षा घेतली पुष्पशृंग रामने आणि लक्ष्मण, म्हणजे आमची बाई. याच्यासाठी चेन्नईत गेला 24मध्ये रिजाईन करून. चपलाची माळा टाकल्या राम सीता लक्ष्मणला आणि फिरवलं आणि सांगितलं नाक साप चावल्याने पण चावतो, एकच मरतो. बामणांना कापा. हा लाखो लोकांना गुलाम करतो. आणि आज माझ्यासारख्या माणसाला माझ्या सोसायटीमध्ये हिम्मत नाही यांची. हे दादागिरी दाखवतात माझ्यावर. अरे कोणाच्या बापाला नाही भेट. एकच प्रश्न आहे, या जगाच्या पाठीवर कुठं ब्रह्मासत्ता आणून दाखवा, नाही तर या भारत देशात रक्तरंजित क्रांती होणार म्हणजे होणार. आताच सांगून ठेवतो, आता गुलामगिरी नाही. तुम्ही आमच्या CCNRP किती कानून केले सांगतो मी तुम्हाला, शॉर्टमध्ये सांगणार आता. आणि त्यानंतर बाबा पाण्यासाठी, मंदिरसाठी. आणि 32मध्ये इंग्रजांनी बाबासाहेबाला नॉमिनेट केलं, श्रममंत्री त्यांच्या याच्यात घेतलं. विद्वान होते. आणि सेपरेट इलेक्ट्रोपोलसाठी 340 कलम OBCला, 41 SC ST 42. आणि 32मध्ये हा गांधीजी रिच घरचा माणूस बॅरिस्टर झालेला, याने हंगर स्ट्राईक केलं एरोडा जेलमध्ये. आणि बाबासाहेबांनी कॉम्प्रोमाइज केले. 35ला रमाईचं निधन झालं. रिझर्व्ह बँक काढली बाबासाहेबांनी. आणि बाबासाहेबाच्या एका मुलगाला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर वडिलांना 10वीसुद्धा पास. हे किती कोर लोक आहेत. आणि 42मध्ये जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झाला, हिटलर, मी कितीतरी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, पहिला वार हाच, दुसरा 40मध्ये इंग्रज म्हटले जगामध्ये राज्य करत होते, हम चले जाएंगे. दादांनो तेव्हा गांधीजी म्हटला चले जाएंगे. आणि त्याच्यात बघा यशवंतराव चव्हाण, गरीब मराठा, नवरा बायको दोघं. कर्मवीर भाऊराव पाटील
केशवराव जेदे, डॉक्टर पंजाबराव देशमुख, बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज अनपढ होते. आणि दादांनो, जेव्हा गांधीजीने म्हटलं चले जाओ, तेव्हा तेली, कुणबी, गरीब मराठा, अजूनही लिस्ट काढा, जेव्हा इंग्रज आले तेव्हापासून 7,22,000 लोकांनी, आणि हे कन्व्हर्टेड मुस्लिम आणि ख्रिश्चन आमचे शूद्र अतिशूद्र लोकांनी आपले जान कुर्बान केले नेक्स्ट पिढीच्या याच्यासाठी. आणि दुसरी क्रांती 1 जानेवारी 1868ला संभाजी महाराजा बदला घेणारे आम्ही लोक आहोत. लक्षात ठेवा, आता अति झालेला आहे, डोक्याच्या वर. असंही मरायचं आहे, असंही मरू. सुप्रीम कोर्टला सांगतो, आणि पोलीस कमिशन महाराष्ट्र जगातला सगळ्यात जास्त अन्यायचारी या महाराष्ट्रातले पोलीस कमिशनर IAS ऑफिसर HD आहेत. खबरदार, तुम्ही जर स्वतःच्या आईसोबत, स्वतःच्या पोरीसोबत बैमानी करतात हरामखोर लोकांनो. 52 पासून बैमानी चाललेले या महाराष्ट्रात, जगात जेवढा अन्याय या पृथ्वीवर तेवढा अन्याय या महाराष्ट्रात झालं, मी सांगतो. आणि खोटं असेल विचारा, तुमच्यात हिंमत असेल तर. आणि दादानो, त्यानंतर बघा, 30 एप्रिल 1945ला सेकंड वर्ल्ड वॉर थांबलं. हिटलरने आपल्या कुत्र्याला दिली पॉयझन, बायकोला दिलं, स्वतः गोडे मरून गेला. इंग्रजांनी म्हटलं होतं, आणि चर्चिलने आम्ही 10 वर्ष राहतो इथं, अजून ॲग्री झालेत. आणि त्यानंतर करार झाला. 15 ऑगस्ट 47ला गांधीजींनी नेहरूला नॉमिनेट केलं भारताचा प्राईम मिनिस्टर. आणि हा जिना मोगलचा अवलाद, याच्या 2 पोरी गुजरातच्या वैश्याकडे दिलेल्या आहेत. आणि श्यामाप्रकाश मुखर्जी, संघातला आर्य विदेशी यहुदी, हिटलरचा अवलाद, चीफ मिनिस्टर झाला मुस्लिम लीगच्या गव्हर्नमेंटमध्ये. बघा. आणि हेगडेवाद लिहितो, संभाजी महाराज बेबीचे दारुड्या घुसाणारे त्याच्या ह्याच्यात निजामी मराठ्यांनो, गांडू मराठा म्हणतो तुम्हाला, गांडू मराठे हरामखोर लोकांनो. गोरगरिबावर हे करता, आमच्या आया बहिणीसोबत बलात्कार खून कापून काढता. तुम्ही शिकलेले नाहीत का आज कोणत्या याच्यात? अरे तुम्ही हरामखोर लोकांनो, काय चाललंय या महाराष्ट्रात. आणि बघा यांची क्रूरता दादांनो. जेव्हा हा झाला, बाबासाहेबांनी विरोध केला, आणि यांना एक बॅरिस्टर पाहिजे होते. तेव्हा इंग्रजांना म्हटलं एक वकील द्या. त्यावेळेस ते म्हटलं की तुमच्या देशात हिरा आहे. गांधीजींनी नेहरूजीला सांगितलं नॉमिनेट करायला संविधान पीठामध्ये. आणि त्यानंतर अतिशूद्र जोगेंद्र मंडल साहेब, अतिशूद्र मुस्लिम आणि आदिवासी कोण आहेत हे? अरे अतिशूद्र आहेत, अतिशूद्र गरीब. यांनी तलवार काढून बाबासाहेबाला निवडून दिलं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबर 1949 संविधान बनवलं. यांनी पुतळे जाळलेत बाबासाहेबाचे. आणि हा हरामखोर रतनलाल डॉक्टर, 5 डिग्री गुलाम, हे सगळे गुलाम आहेत हिस्ट्रीचे. अरे या लोकांनी कोणाची हिस्ट्री ऐकलेली आहे हे बघा. मराठा सेवा संघाचे चांगले PhD घेतलेले हा कोकाटे मला बोलवणार होता, त्याचे PDF पडले. 3% लोकांनी 90% मनस्मृती करून. हा बनबरे, रणजित, बालाजी जाधव, हे विद्वान सगळे बसले आहेत. अरे एकच होता माझ्या डॉक्टर मामा देशमुख, खरा इतिहास लिहिणार या भारताचा. आणि दादांनो, यांनी जाळलेत पुतळे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. आणि एक जेव्हा गांधीजींनी नॉमिनेट केलं, आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे, काँग्रेस, जनसंघ, RSSचे मेंबर नाथुराम गोडसे हा संघात याचा सुनता केला होता. यांनी 30 जानेवारी 1948ला गांधीजीला गोळी मारून हत्या केली. आणि तिथं PN गाडगीळ होते म्हणून ती दंगल वाचली. बघा किती क्रूर लोक आहेत. आणि सांगा, 26 जानेवारी 1950 पासून लोकशाहीला सुरुवात झाली. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस. सांगा माझ्या देशातल्या लोकांनो, 90%. और रतनलाल तू पण सांग. आणि रविकांत कोण? गुलाम. इसलिए बाबा साहब ने बोला था ये पढ़े लिखे लोग, ये बेचने वाले लोग हैं ये. आणि दादांनो बघा, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया. सांगा कोण शिकलेले लोक बसले का अनपढ लोक बसले? सांगा कोण शिकलेले होते? अरे विदेशी, यहुदी, नाजी, हिटलरपेक्षा 400 पटीने. आणि हे तर गुलाम आहेत निजामी मराठे. जेव्हापासून मग क्षत्रिय स्वतःला समजतात, ज्यांनी बाबासाहेबाचं, ज्यांनी संभाजी महाराजांचं खून केलं, शिवाजी महाराज, शाहू महाराजांचं खून केलं, कोण बसले आहेत? कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडियामध्ये. सांगा रे
आणि बघा या 14 वर्षात हा काश्मीरी पंडितने पूर्ण भारताला नाही 90% दुश्मन हे प्रूव्ह करतोय मी. खरं आहे का खोटं आहे ते सांगा. आणि सरदार वल्लभभाई पटेल ओबीसी, त्यानंतर सांगितलं मी बाबासाहेब पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण गरीब मराठा, या लोकांनी प्रेशराईज केलं. तेव्हा नेहरूजींनी कालेरकरला सांगितलं की तू ओबीसीचं मंडळ हे दे, रिपोर्ट दे. त्याने रिपोर्ट दिलं. तेव्हा नेहरूजी म्हणतो क्या रे कालेरकर, बम्मन क्या संडास साफ करेगा क्या. आणि दादांनो 51 मध्ये बाबासाहेबांनी आमच्या आया बहिणी यांना आजही भोग करायला पाहिजे. बघा महाराष्ट्रात काय चाललंय राजकारण. म्हणजे बदलापूरला 3 वर्षाच्या पुढे बलात्कार खून करून कापतात, कोणी बोलत नाही. पुण्यामध्ये बामणांच्या बायका म्हणतात जय परशुराम, ह्या वांजोळ्या माझ्या बहिणी. आणि एक बाई 2 पोरांना जन्म देऊन दे, ही लता मंगेशकर. बेईमान की कौम ये आर्य विदेशी यहूदी की इनकी औरतें भी बेईमान निकली हुई है. 33% आरक्षण दिलेलं आहे. आणि सांगा दादोनं ती बाई मरून गेली. तुपे यांना फुकटात दिलं, त्याच्या पैसे घेते. आणि बाबासाहेबाचं गाणं म्हणायला म्हणते शूद्र आहे बाबासाहेब. अरे हरामखोर लोकांनो, बेईमान आतंकवादी देशद्रोही लोकांनो, आर्य लोकांनो, तुमच्या बापाचा देश नाही आहे रे हा. आताच सांगून ठेवतो. आणि बघा यांची कुर्ता. बाबासाहेबांनी 51 मध्ये डिझाईन केलं. 52ला कॅलिफोर्नियाच्या जगातला सगळ्या 1000 वर्षाचा टॅलेंटेड म्हणून विश्वरत्न पदवी दिली. आणि 52ला पहिलं इलेक्शन झालेलं आहे. दादांनो ऐका, बाबासाहेब मुंबईमधनं रिपब्लिकन पक्षाकडनं उभे झाले. हा हरामखोर आर्य विदेशी यहूदी काश्मीरी पंडित जवाहरलाल नेहरू हंगामी होता. आणि सांगा काँग्रेस, जनसंघ, RSS कोण होते हे, कोणी स्थापना केली? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य लोकांनी. आणि कोणाच्या बुद्धीने देश चालतोय हा सांगा. मी आज विचारतो तुम्हाला, खरं आहे का खोटं? 1% याच पुण्यात राहतो आणि या पुण्यातनं देश चालतो. आणि दादांनो, हा हरामखोर आर्य विदेशी यहूदी काश्मीरी पंडितने बाबासाहेब 78,000 मतांनी निवडून आले होते. हा आर्य विदेशी यहूदी नड्डा BJPचा अध्यक्ष पार्लमेंटमध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे. हवेत नाही बोलत. बघा किती देशद्रोही हे जगातल्या सगळ्यात कोर नेत्यांपेक्षा टेररिस्ट लोक आहेत. यांचा आता देशातल्या लोकांनो 42 मध्ये 7,22,000 लोकांनी आणि भीमा कोरेगाव महाराष्ट्र लोकांनी बघा यांनी 14 वर्षात या देशाला आणि महाराष्ट्राला गुलाम करून ठेवला. फक्त 14 वर्षात. दुसरी कुर्ता, पहिलं कालेरकर साहेबाला डिझाईन करायला लावलं. हिंदू कोड बिल आमच्या आई बहिणीचं. आणि 52 पासून सांगा खासदार आमदारचे इलेक्शन झालेत. कोण झाले त्यांचे PA? निजामी मराठा कोल्हापूर पासून ते. आणि हे 10 बायका करून स्वतःला क्षत्रिय समजणारे खुनी, तुकाराम महाराजांचे खुनी, जिजाऊचे देशद्रोही, छत्रपती शिवाजी महाराजांचे खुनी, छत्रपती संभाजी महाराजांचे खुनी, शाहू महाराजांचे खुनी, देशद्रोही लोक हे. स्वतःला निजामी मराठा उच्च समजतात हे क्षत्रिय. आणि दादांनो बघा पहिली कुर्ता झाली. 56 मध्ये कोण झालेत आमदार खासदार? कोण शिकलेले होते? कोण झाले त्यांचे PA? हेच झालेत ना. यांना काय पाहिजे? आणि 56 मध्ये बघा 14 ऑक्टोबर 56ला बाबासाहेबांनी दीक्षा घेतली नागपूरला बुद्ध धर्माची. 5 डिसेंबरला सेशन चाललं. 4 डिसेंबरला नेपाळच्या नरेशकडनं आणि बुद्धगयाकडून बाबासाहेब आलेले आहेत. रात्रीला सेशन चाललं होतं 5 तारखेला. आणि 6 तारखेला अर्ली मॉर्निंग सविता कबीर ह्या आर्य ब्राह्मण काश्मीरी पंडितची मावशीची पोरगी याची रखेल होती. बघा गंगाधर नेहरू, त्यानंतर मोतीलाल नेहरू. आणि हा जो आहे पंडित जवाहरलाल नेहरूची बायप्स अकाउंट बघा कोण लोक आहेत हे. यांनी त्याची हत्या केली 6 डिसेंबर 56ला अर्ली मॉर्निंग. हे डॉक्टर विलास खरात सरांनी सायन्स जर्नीमध्ये प्रूव्ह केलेलं आहे. अरे 5 वर्ष असेल त्यालाही समजते. बघा हा खुनी आर्य पंडित काश्मीरी पंडित. त्यानंतर 56ला वाशिम जवळचा नांदेडचा हा तेली कुणबी आणि कला दारूचे व्यवसाय करणारे आणि सोनार हे लोक जेव्हा शिक्षण सुरू झालं काठी टोपी आणि हाफ पॅन्ट घालून संघामध्ये ट्रेनिंग घेणारे आणि गोरगरीब लोक होते. 2000 मधले एक मनुष्य हे ट्रेनिंग घेऊन यांच्याकडे 1000 एकर जमीन. आणि दादांनो यांच्या घरी मुनिमजेचं काम करणारे हे आणि पूजापाठ आणि यांना 5-5, 7-7 बायका. असा हा शंकरराव चव्हाण
48 मधला LLB झालेला. मराठवाड्याने मागणी नव्हती केली. दादांनो हैदराबादमध्ये होता, त्याला वेगळं केलं. आणि हा शंकरराव चव्हाण आणि त्याच्या पोरांनी, हा शंकरराव चव्हाण जो अटल बिहारीच्या काळात साई महाराज होता बेंगलोरचा, जो तोंडातनं 50 ग्रामची चेन आणि हाकतो गांडीतनं तिथं 50 ग्रामची चेन काढणाऱ्यांनी, ह्या बाप आणि पोरांनी आदर्श घोटाळा करून आज तिथं बकऱ्या कुत्र्यासारखे माणसाला मारत आहेत. आज जनावर कोण टाकलं. बरोबर आहे. दुसरी कुर्ता बघायची. गेले बाबासाहेबांचे खून कोण आहे? 60 मध्ये विदर्भ हा आदिवासी बहुल एरिया, हा एरिया MP मध्ये होता. डोकं बघा. नागपूर हे सेंटर प्लेस. यांनी 1 मे 1960ला विदर्भाने मागणी नव्हती केली. काळा सोना, पॉवर स्टेशन, फॉरेस्ट आणि सेंटर प्लेस, या हरामखोर लोकांनी हा पंडित जवाहरलाल नेहरू बाबासाहेबाचा खुनी आर्य ब्राह्मण बघा, यांनी 1 मे 1960ला विदर्भाला वेगळं केलं. आणि नागपूरमध्ये जनसंघ, काँग्रेस जनसंघ RSSचं MP MLA लोकांना आतंकवादी संघटन काढून RSSचं ऑफिस काढून ट्रेनिंग द्यायला 75 वर्षापासून कोण बसले आहेत. मनुस्मृतीने रूल करून आज आम्हाला यांनी गुलाम केलेला आहे. सांगा. आणि यांची कुर्ता बघा. झालो गुलाम. आदिवासीचा जंगमे लुटण्यासाठी. आदिवासी हा जिनियस कोम आहेत. बघा यांची दूरदृष्टी. किती लोक शिकले होते रे दादांनो. 1962ला जे 47 जाती आहेत STच्या, त्याच्यातनं 14 जातीला वेगळं केलं. कसं वेगळं केलं ते सांगतो. गडचोळी साईडच्या 2-3 कास्ट, मराठवाडा साईडच्या 2-3 कास्ट, पश्चिम महाराष्ट्राच्या 2-3 कास्ट, सोलापूर साईडची 2-3 कास्ट, खानदेशची 2-3 कास्ट आणि गुजरात साईडची 2-3 कास्ट, अशा 14 जातीच्या लोकांना काय म्हणतात 62 मध्ये. आणि हा मधुकर पिचड हा इथला राजगुरू, इथंच पुण्याजवळचाच राहणारा कोळी समाजाचा. हे 13 आमदार होते आणि 14 जाती, 47 पैकी 14. आणि दादांनो महादेव गोविंद गारे 39, फक्त 22 वर्षाचा. ऐका रे हिस्ट्रीचे दलाल भडवे लोकांनो, सगळ्यात जास्त जर या मागासवर्गीय समाजात पैदा झाले असेल ना गुलाम, हा बघा नरेंद्र जाधव 6 डिग्री घेतलेला, कसबेकर, मुंगवेकर आणि श्याम मानव हराम खोर बैमान येणारे पुण्यात आहो ना. आणि हे मराठा सेवा संघाचे PhD झालेले लोक हराम खोर, भाडीचा माल खायला पाहिजे तुम्हाला. खोटा इतिहास लोकांना सांगून तोंड बंद करून बसल्या मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड. आणि काय रे वामन मेश्राम, आदिवासीचे संघटन काढून पूर्ण आदिवासीचा दुश्मन आहेस तू. आयुष्य बर्बाद केलं सगळ्या भारतातल्या आदिवासींना. आणि आता पडतोय तिकडे त्या ढुंगणाला पाय लावून EVM करत. आणि दादांनो 62 मध्ये कत्तलखाना काढलं. आणि हे 13 जातीचे 14 आमदार म्हणतात यांचा जन्म ब्रह्माच्या तोंडातून बघा. आणि त्या महादेव गोविंद गारेला तिथं आदिवासी कत्तलखाना म्हणजे आदिवासी संशोधन पुण्यात काढून त्याला तिथं ट्रेनिंग दिली. ऐका रे हिस्ट्रीच्या लोकांना, कोणी तुम्हाला गाईड केलं रे? अरे कोण इतिहास लिहित आहेत हा? अरे जगात कोणी पैदा झालाय का असा मी बलात्कारी खुनी अन्याय त्याच्यात लिहिणारा? अरे कोणी गाईड केला तुम्हाला? सांगा रे. मी पुण्यात राहतो ना, पुण्यात तर चालतो ना देश. हरामखोर लोकांनो, बैमान स्वार्थी लोकांनो, खोटा इतिहास आहे का? कोणी मारलं रे? 3 क्रांती केलीत. कोणी मारलं? बाबासाहेबांचा खून केलं. कोण आहे शाहू महाराजांना मारणारा? सगळे जिजाऊचे हा, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकरचे बघा हे गधे. आमचा तो महात्मे आणि हा आंब्याचा रस ह्याच्या तोंडात टाकला होता भिड्यानी. हरामखोर दगड करता आणि धर्माच्या नावाने. आणि दादांनो पूर्ण यांना शाळा दिल्या आदिवासींचा. मास्तरीनबाई पाहिजे ना, मास्तरीनबाई 14 जाती 13. आणि दादांनो 64ला हा मरण पावला कोर आर्य विदेशी यहुदी नाजी ब्राह्मण, हा काश्मीरी पंडित. बघा पूर्ण सत्यानाश केलं पूर्ण देशाचं. कारण यांना गधे घोडे पाहिजे होते. सांगा किती शिकलेले लोक होते. आणि दादांना सांगा राजकारणाची डेफिनेशन. आता विचारतो मी, ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार, सांगा काय व्याख्या आहे? चपराशी व्हायला कमीत कमी 4 वर्ग पाहिजे, क्लर्क व्हायला मॅट्रिक पाहिजे. याला काय आहे सांगा मला. ऐका,
हे कोण आहेत? हे आतंकवादी, देशद्रोही, आर्य, विदेशी, यहुदी, नाजीचे औलाद, हिटलरपेक्षा बलात्कारी, खुनी, अन्याय, अत्याचारी, जनसंघ, काँग्रेस, RSSचे MP MLA हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर, आतंकवादी, देशद्रोही लोक. बघा राजकारण म्हणजे खादी, बरोबर आहे. जो चड्डी नाही घालणार, जो डिस्ट्रिक्टचा गुंडा, मवाली, बलात्कारी, आतंकवादी, देशद्रोही, हत्यारा, तो खासदार. आतंकवादी, देशद्रोही, डिस्ट्रिक्टचा बलात्कारी, खुनी, खादी, तो कॉर्पोरेटरचा मेंबर. बलात्कारी, खुनी, अन्याय, अत्याचारी, डिस्ट्रिक्टचा गुंडा, मवाली, आतंकवादी, तो आमदार. आणि तहसीलचा गुंडा, मवाली, बलात्कारी, खुनी, तो नगर परिषदचा मेंबर. आणि जिल्हा परिषद खेड्यापाड्यात गोरगरीब लोक जातात. संध्याकाळ झाली, दारू पिली, आतंकवादी, देशद्रोही, हत्यारा, हा सरपंच कुठलाही असो पार्टीचा. संध्याकाळ झाली, दारू पितात आणि त्याची पोरगीवरून बलात्कारून कापून फेकून देतात. सांगा हे राजकारण. हे जे आलेले आहेत आर्य, बलात्कारी, खुनी, अन्याय, अत्याचारी, जगातले सगळ्यात टेररिस्ट, यांनी सुद्धा. आणि जाती बघा, सांगतो तुम्हाला, तेली, कुणबी, कला, दारूचे व्यवसाय करणारे आणि सोनार. आणि हे निजामी मराठा. तुम्हाला सांगतो चॅलेंज आहे, 50 पासून इलेक्शन झालं आहे. आणि कोण आहे त्यांचे PA? कोण होते? आर्य, विदेशी, यहुदी, यांच्या बापाचा देश आहे का रे? 3 क्रांत्या झाल्यात या महाराष्ट्रात. सत्य आहे का? सत्य आहे. आज तुमचा 78वा आहे स्वातंत्र्य मिळालेलं. सांगा खरं आहे का खोटं आहे? कोण होय हा? पूर्ण गुलाम करून टाकलं देशाला. आणि 3 क्रांत्या झाल्यात. आणि त्याच्यानंतर तर विचारू नका, एवढं अन्याय अत्याचार झालेला आहे. माझा व्हिडिओ आज मुद्दा म्हणून मी करतोय. त्यानंतर गुलजारनंदा, लाल बहादूर शास्त्रीला म्हणून ताशकंदला मारलं. परत गुलजारनंदा 66ला आमची आई इंदिरा गांधी झाली. बिचारीला सामाजिक स्टडी नव्हतं. तिने पहिलं प्रायव्हेट बँकांना नॅशनलाइज केलं. त्यानंतर गव्हर्नमेंटचे ऑफिस काढले, अंडरटेकिंग काढलं. आणि 67मध्ये नारच्या लोकांनी स्ट्राईक केलं विश्वरत्नाच्या पुतळ्यासाठी, पार्लमेंटसाठी. तिने अतिशूद्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबाचा आंबेडकरचा पुतळा, शूद्र आरक्षण के जनक शाहू महाराजाचा पुतळा, शूद्र राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, आणि शूद्र जगातला सगळ्यात टॅलेंटेड राजा शिवाजी महाराजांचे पुतळे बसवले होते. आणि 67मध्ये EVMने 30 वर्षापासून फ्रॉड रिझर्वेशन हे घेऊन इलेक्शन घेऊन यांनी त्याचं पुतळा काढून फेकलाय. 2024मध्ये 400 सीटा येणार म्हणून. एखादी निजामी मराठा या 6 पार्ट्या बघा, कोणी सांगतोय का? 71ला बांगलादेश, 72ला दुष्काळ पडला, अमेरिकेतली लाल ज्वारी डुकर खातात ती खाल्ली. 73ला पेरियार मरण पावलं 95व्या वर्षात. आणि पेरियारने बघा नीडलपासून तो मिसाईल बघा, ज्याला अतिशूद्र म्हणतात, मुसलमान गरीब घरात जन्मलेला APJ अब्दुल कलाम, मिलिटरीमध्ये नोकरी केली दादांनो. इस्रोचे प्रेसिडेंट, 2ला प्रेसिडेंट ऑफ इंडिया राहिलेत. आणि दादांनो 19 ऑगस्ट 2020ला जगातले सगळे सायंटिस्ट, जगातले वर्ल्ड युनायटेड नेशननी सायंटिस्ट लोकांनी 19 ऑगस्ट 2020ला एवढं स्वागत केलं. आणि आमच्या पोरी पहिलगाममध्ये 2 अतिशूद्राच्या मुली आहेत, एक मुसलमान आणि एक अतिशूद्राची पोरगी. अरे हे जिनियस कोम आहे, कोणाच्या बापाला नाही घाबरत. यांनी काय केलं आहे निजामी मराठांनी? हे जे बसले आहेत काँग्रेस, RSS आणि हे याचे काँग्रेस जनसंघ, RSSचे, BJP, काँग्रेस BJP RSS जनसंघाचे काय केलं आहे यांनी? आमच्या आया बहिणी ना, आमच्या भोग करणे, आमच्या मारणे. आणि दादांनो यांनी त्यानंतर KR नारायण, प्रेसिडेंट, इकॉनॉमिक्सची डिग्री घेतलेले पहिले बाबासाहेबांनंतर. त्यावेळेस आलं पहिला जज झाला SC समाजाचा, त्यालासुद्धा हरामखोर लोकांनी. इतके बैमान कोम आहे, जगातली टेररिस्ट कोम. अरे मरू आता, क्रांती करू, बघू यांच्यात किती दम आहे. तर शेवटची लढाई आहे, सगळं संपलेलं आहे. त्यानंतर यांची BMS आणि AIDF शिकलेल्या लोकांच्या आतंकवादी संघटनांनी स्ट्राईक केलं, मारून टाकलं. ललित नारायण मिश्राला कम्युनिस्ट लोकांनी बॉम्ब स्फोटने उडवलं.
आणि इंदिराजींनी इमर्जन्सी लावली 25 जून 1975ला. आणि हरामखोर हा राजनारायणच्या अगेन्स्टमध्ये निवडून आली होती. हा जेठमलानी तिला इन्व्हॅलिड केलं आणि हा आतंकवादी डिक्लेअर केला पाकिस्तानचा अडवाणी. आणि यांना फुकटाच्या जागा दिल्या आहेत ना. आम्ही हा 45 वर्ष झाले आमच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत. आणि त्याच काळामध्ये हा जयप्रकाश नारायण चळवळ उभी राहिली आणि शूद्र अतिशूद्र टॅलेंटेड लोक नॉर्थचे. बघा, चरण सिंग, कर्पूरी ठाकूर, लल्ले सिंग यादवला मारून टाकलं. चंद्रशेखर, शरद यादव, लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव, कांशीरामजी, रामविलास पासवान, टॅलेंटेड लोक विरोध केला. आणि दादांनो 76मध्ये आमचे जे आहेत 14 जातीचे लोकांच्या 33 जातीचे कांशीरामजी आणि राम हेडव साहेब नागपूरचे हलबा समाजाचे आणि हे 33 जातीचे ज्यांना डुकरापासून आम्ही पैदा झालेलो आहे. इंदिराजींनी एरिया रिस्ट्रिक्शन हटवलं आणि 76ला हे जे सांगितलं शूद्र अतिशूद्र नॉर्थचे इंदिराजींनी त्यांना समजून दिलं. इंदिराजींनी जातीवाद आणि धर्म ॲड केलेला आहे. 77ला जनता पार्टीचे गव्हर्नमेंट आली. दादांनो बघा, जगजीवनरामला नॅशनल हेल्थ अवॉर्डने. कोण आहेत हे लोक? अरे कूर आहेत हे आर्य. आणि दादांनो त्यानंतर जगजीवनरावला बदनाम केलं. यशवंतराव चव्हाणची डेड बॉडी आलेली ऐक रे, संभाजी ब्रिगेडचा संतोष शिंदे बदनाम करतोस मेला माणसाला 84मध्ये. आणि त्यानंतर हे सगळे लोक होते. आणि बामन हा झाला मोरारजी देसाई. आणि याने मंडल कमिशनची स्थापना केली. हे सगळं त्याच्यासाठी चाललंय, ओबीसीची जनगणना. आणि ओबीसीच्या लोकांनो तुम्हाला अक्कल कधी येणार आहे? गरीब लोकांनो, गरीब मराठ्यांनो. काय रे जरांगे पाटील, 67चं पाहिजे काय रे? तू काय SC ST पेक्षा काय हे आहेत का रे आम्ही? अरे याच्या गरीबसोबत 45 वर्ष झाला करोड लोकांचा हा हिटलरचा अवलाद शरद पवार कोण चालवत आहे महाराष्ट्र? आणि त्याच्याच नंतर बघा 78 हा हरामखोर हिटलरचा अवलाद शरद पवारने वसंतदादाची गव्हर्नमेंट पाडली. कारण मंडल कमिशनमध्ये जनसंघ RSS संपलेलं होतं, पूर्ण काँग्रेस जनसंघ. बघा किती कूर आहे. नितीन गडकरी बांधकाम मिनिस्टर हा. बघा ऐका भारतातील लोकांनो कोण आहे ते, महाराष्ट्रातील लोकांनो. हा जनसंघ काँग्रेस आणि RSSची स्थापना करणारा हा शरद पवार निजामी मराठ्याचा अवलाद. 45 वर्ष झाले. अरे पाप केल्यास तर भोगशील, तुझ्या अवलादी भोगशील. करोडो लोकांचे आयुष्य बर्बाद केलं. आणि हा वामन मेश्राम हरामखोर 78 पासून संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ यांनी सुवाग्राद मनवताय लग्न करून हरामखोर ओबीसी जनगणना केलीस. आणि अखिल भारतीय आदिवासी महासंघ काढून यांनी 13-14 जाती ह्या ज्यांच्या आईजवळ ब्रह्मा झोपलेला होता खरे आदिवासी. आणि ते संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ आणि यांच्या जातीचे काही देशद्रोही लोक, हरामखोर संविधानाचे देशद्रोही लोक. खापर्डेंनी म्हटलं होतं की SC समाजाचे लोक पैशासाठी आपल्या आया बहिणी वेश्यावेशा धंदा करायला लावतील. आणि खापर्डे साहेब सायन्स शिकले होते. उमरेडची धनविजयची माझ्या घराच्या बाजूला असे त्यांची पत्नी आहे, मामा धनविजची. आणि बघा आज 48 वर्षापासून यांचे लोक आम्हाला स्टेजवर म्हणतात तुम्ही खोटे आदिवासी, तुमच्या आईजवळ डुकरं झोपलेले होते. आणि यांनी 6,000 करोडचा घपला केलेला या 14 आमदारांनी, एकेका कुटुंबात खासदार आमदार. सांगा किती पापी माणूस आहे हा हिटलरचा अवलाद. आणि हे सगळेचे सगळे कोण होत रे? आणि आता ओबीसीच्या नावाने, अरे हरामखोर लोकांनो, ओबीसीच्या लोकांनो आम्ही जागवताय तुम्हाला. अतिशूद्र लोक कधी जागणार आहे तुम्ही? आणि गरीब मराठा लोकांना सांगतो खरं आहे का खोटा आहे? 79 मध्ये इंदिरा गांधी निवडून आली, 80 मध्ये TV आलेला आहे. आणि काय केलं रे यांनी 50 वर्षात? फक्त हे गधे घोडे राजकारण सांगितलं. फक्त ना फक्त काय म्हणतात, हे बाबासाहेब नाही संविधान बनवलं, रावनी. यांनी बामणाच्या विरुद्धनं संविधान यांच्यावर अन्याय केलं, कारण शिकलेलंच नाही आहे. मी सांगितलं काय पाहिजे ते ग्रामपंचायत, कारण प्रचार करणारे कोण आहे? राजकारणीच आहेत. हे बाबासाहेब ना नीच आहेत, नीच. हे बाळासाहेब आंबेडकरने 500 रुपयेनं खाल्ले 500 करोड. हो, हे
हे आदिवासीचे लोक, अरे यांच्याजवळ डुकरं झोपले ते यांच्या मायजवळ आम्ही हे वामन मेसामचे प्रोटान कितीतरी संस्था काढल्या आहे, बहुजन क्रांती मोर्चा काय, हे मुसलमान आतंकवादी. हा अरे हरामखोरांनो, ब्रह्म आणून दाखवा तुम्ही आता. पहा 14 वर्ष तुम्हाला गुलाम केलेला आहे. सत्य आहे का सत्य आहे सांगा, कारण सगळे विद्वान या महाराष्ट्रात आहेत. आणि त्यानंतर हे आहेत प्रचार. आणि 81 मध्ये 1,10,00,000 ऐक रे, होडकरच्या अवलादांनो, दगड आणि माती करणारो, सगळ्यांना सांगतो. हे झाले 2च्या ठिकाणी 4 खासदार ज्यांच्या आईजवळ ब्रह्मा झोपले. हे 6 बाबासाहेबचे देशद्रोही ज्यांनी दीक्षाभूमी विकून टाकली. हा आणि 7 31 खासदार हे निजामी मराठा काँग्रेस आताची जनसंघ RSS आतंकवादी देशद्रोही हिटलरपेक्षा 400 पटीने आमदार खासदार. 52 पासून यांची मेजॉरिटी आहे सांगा. आणि 7 तेली कुणबी कलार आणि हे कोल्हापूर पासून ते याच्यापर्यंत सांगा खरं आहे का. आजही 52 वर्षापासून सांगतोय. आणि 81 मध्ये हेच झालेत 25. एकेका घरामध्ये आमदार खासदार 14. आम्ही फक्त वोटिंग करायला. आणि आम्हाला काय म्हणतात, तुमची माय खोटी पन्नाच्या गुदरानं. आणि हे भाडवे लोक EWS गरीब आहेत का रे. हे काय रे जरांगे पाटील गू खाणारा म्हणतो आज तुला, हरामखोर सदृशचं पाहिजे तुला. हा का रे ओबीसीच्या लोकांनो, कधी डोळे उघडाल तुमचे. अरे कधी डोळे उघडाल. आम्ही का मरायला आहो का. शूद्र अतिशूद्र लोक कोण जागवत आहे तुम्हाला. का रे गरीब मराठ्यांनो कोण जागवत आहे तुम्हाला. आणि इंदिरा गांधीला यांनी मारलं कारण ते मंडल कमिशन लागू करणार होते. बघा यांचं डोकं बघा. इंदिरा गांधीचं लेक्चर आहे, तिला माहीत होतं त्याची हत्या. इस देश की उन्नती के लिए मेरा खून का एक खून काम आएगा, तिला माहीत होतं. आणि हा देवरस हरामखोर इंदिराजीची गू खाणारा म्हणतो, याची पाया पडला हरामखोर. हे आर्य विदेशी होती आणि ती आमची आई शूर होती, शूर. कारण ती मंडल कमिशन लागू करणार होती. धर्मनिरपेक्ष आणि जातीवाद तिनेच ॲड केलं होतं, कारण तिला अभ्यास नव्हता. या लोकांनी कोण हे जे बसले आहेत 66ला झाले सिंडिकेट, कोण चालवतात, कोण बसले आहेत रे 50 पासून. आर्य विदेशी यहुदी नाजी चौला हिटलरपेक्षा 400 पटीने गुंडे मवाली बलात्कारी खुनी. काय चाललंय राजकारण म्हणजे. दाखवा मला पृथ्वीवर कुठं येतं ब्रह्मा. हरामखोर लोकांनो, तुम्हाला सांगून ठेवतो आता, तुम्ही CCN पर करा नाही तर काही करा. आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त अन्याय त्याचं करतायत हे लोक. RK धवन गोल्डन टेम्पल भिंद्रवाले कांड करून या लोकांनी आमचे शीख भाई देशासाठी खून देणारे त्यांना काय म्हणतात, खालिस्तानी. आणि हिंदू मुस्लिम करायचं होतं, यांच्या लोकांनी 2 सरदारांनी त्यांना हत्या केली. RK धवन आणि बिचारा आमचे वैद्यसाहेब पुण्यातून त्याची हत्या झाली. आणि बघा किती लोकांची हत्या केली. आणि सगळ्यात क्रूर, कारण हे मंडल कमिशन आलं म्हणून पहिला हरामखोर हा 14 वर्षात सांगा कोण होता रे प्राईम मिनिस्टर. कोणी केली हत्या, कोणी पाडलं बाबासाहेबाला, कोण ओबीसीचा विरोध करणारा. काय रे कोणी मागणी केली होती का रे मराठवाड्यातल्या लोकांनो, विदर्भातल्या लोकांनो. कोण आहे ते, कोणी काढला आतंकवादीचं ऑफिस, कोण आहे हा बामसेपचा, कोण आहे संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ. हा लाखो लोकांच्या कत्ल करून टाकला. आणि सगळ्यात बैमान आतंकवादी देशद्रोही हा इंदिरा गांधीचा पोरग, दोन्ही पोरग हरामखोर बैमान देशद्रोही. हा राहुल गांधीचा बाप सगळ्यात देशद्रोही. हा पायलट होऊन प्राईम मिनिस्टर झाला 84 मध्ये इंदिरा गांधी मेल्यावर. आणि यांनी पुष्पशृंग रामची मूर्ती त्या अयोध्येत ठेवून हिंदू मुस्लिम लाखो लोकांची कत्ल केली. हा स्वतः मोगलचा अवलाद. सांगा हा पंडित जवाहरलाल नेहरू कोण होय, फिरोज गांधी कोण होय. लाखो कत्ल गेली. आणि 650 वर्ष जिजा राहिला, जिजा. तेव्हा मुसलमान आतंकवादी, अरे माझ्या देशात लोक हे अतिशूद्र शूद्र लोक आहेत, गरीब बिचारे कसे तरी पोट भरतात. ऐक रे केशवराव ठाकरेचा अवलाद आणि बाळासाहेब ठाकरेचा अवलाद आणि 26 लोकांना मारणारा महाराष्ट्राचा ललित प्रभात, ज्यांनी 19 मध्ये पहलगाममध्ये 40 लोकांना मारलं आणि देवेंद्रनं सोडून दिलं. आणि आमचा भाऊ 5 वेळचा राज्यपाल मलिक साहेब
4 फक्त कपडे, 2 घड्याळ, 2 पेन. त्याला बिचाऱ्याला एवढा मोठा 60 वर्षापर्यंत का 50 वर्षापर्यंत 5 वेळचा राज्यपाल, कॅबिनेट मिनिस्टर, खासदार, त्याला गव्हर्नमेंटकडनं सन्मान नाही मिळत. आणि काय राहतं 2 रूममध्ये. 300 करोडचे घूस त्याला देत होते. कधी डोळे उघडेल याच्या बापाचा देश होय का रे 3%चा? काय हे 10%चा देश होय? लक्षात ठेवा. मी सुप्रीम कोर्टलाही सांगतो, माझ्या बहिणीलाही सांगतो, आणि महाराष्ट्रातले पोलीस कमिशनर SDOना सांगून ठेवतो. आणि सगळे तुम्ही आतंकवादी, देशद्रोही, बलात्कारी, खुनी, काय क्राटर आहे रे तुमच्या? आणि 85 मध्ये हा मोगलचा अवलाद, हा आतंकवादी, देशद्रोही, हे आर्य विदेशी यहुदीचा अवलाद या राजीव गांधींनी, अटल बिहारी वाजपेयी यहुदीचा अवलाद, देशद्रोही हा पंडित अडवाणी, दुसरा देशद्रोही मनोज सिंघवी काँग्रेसमध्ये आहे आर्य, तिसरा कम्युनिस्टचा प्रकाश काळ आर्य विदेशी यहुदी नाजीचा अवलाद आर्य ब्राह्मण, आणि हा मोगल आणि याचा अवलाद पंडितचा अवलाद यांनी EVMचा प्रस्ताव पास केलेला आहे. सांगा. त्यानंतर कॉम्प्युटर आलं. हा बघा हिटलरचा अवलादचं सर्टिफिकेट जिथं नाही आहे. पूर्ण प्रायव्हेटायझेशन म्हणजे हे फ्रॉड आहे. लक्षात ठेवा तुम्ही दादांनो. आणि 89 मध्ये म्हणतो 1 रुपया टॅक्सपैकी 10 पैसे खर्च करा, 90 खातात, मी आल्यावर 15 पैसे. आणि कांशीरामजींनी 84 मध्ये PSP काढली. काय म्हटलं? तिलक तलवार तराजू मारो सालों को जूते 4. आणि हे यांचं पाप हो हे EWS आरक्षण. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य पुंगी बजाएगा 10%. आणि एकच पुष्पशृंग आहे. आणि फ्रॉड इलेक्शन कोण निवडून यांना पूर्ण प्लॅनिंगने कांशीरामची चळवळ. बघा अटल बिहारी म्हणायचा मेरे पैर में 2 कांटे है, एक मुलायम एक कांशीराम. आणि हा अखिलेश यादव, तेरे बाप ने बैटिंग क्वीन को इंसानियत में लाने वाले कांशीराम जी, मुलायम सिंह यादव, अर्जुन सिंह और VP सिंह साहब, ख्याल में रखना है. आणि त्यानंतर 89 मध्ये VP सिंग साहेबांनी मंडल कमिशन केलं. चंद्रशेखर आणि या हरामखोर कपिल सिब्बलनी अर्जुन सिंगला काढलं आणि सगळ्या ठिकाणी आर्य विदेशी यहुदी बामणांना शिक्षणाच्या ठिकाणी बसवलं. आणि परत कुर्ता बघायची. 91 मध्ये पेरियारला बदनाम करण्यासाठी DMKला त्या राजीव गांधीची तमिळच्या नावाने हत्या केली. आणि सगळ्यात गुंडा, मवाली, बलात्कारी आर्य हे यहुदीचे अवलाद हिटलरपेक्षा हा नरसिंगराव, रामटेकमध्ये इंजिनिअरिंग झालेला, पूर्ण ट्रेनिंग घेतलं RSSच्या आतंकवादीच्या ऑफिसमध्ये. याने संपली होती BJP, काँग्रेस, RSS, NDA, इंडिया अलायन्स, हे सगळे संपलेले होते मंडल कमिशनच्याने. आणि दादा हा नरसिंगरावने आतंकवादी, देशद्रोही हा यहुदीचा अवलादाने गेट करार केलं. शेती गहाण ठेवल्या, शिक्षण संपलं, गव्हर्नमेंटचे ऑफिस विकले. 92 मध्ये OBCच्या लोकांना, गरीब मराठ्यांना क्रिमिनल लावलं. कोणाची गव्हर्नमेंट होती रे? कोण होय रे UPA गव्हर्नमेंट? अरे कोण होय? काँग्रेस BJP अलायन्स. सांगा कोण आहेत? 93 मध्ये मेजॉरिटी नाही, शिबू सोरेला जेलमध्ये टाकला, आत्ता मेला आमचा आदिवासी भाऊ. 94 मध्ये यांनी आनंद मार्गे टेररिस्टसाठी प्लेन भरून हत्यार आणलेत. आणि नोव्हेंबर 94 मध्ये नागपूरमध्ये 114 गोंडगोवारला मारलं. यांना BJPची गव्हर्नमेंट आणण्याची, शिवसेनाची. 96ला 13 दिवसाची गव्हर्नमेंट पाडली. त्यानंतर देवगौडा, कांशीरामने पाडली एका मताने अटल बिहारीची गव्हर्नमेंट. गुलजारला नंदा आणि हा आतंकवादी, देशद्रोही हिटलरचा अवलाद अटल बिहारी वाजपेयी यांनी पेन्शन बंद केलं. आणि पूर्ण फ्रॉड इलेक्शन होत आहे 30 वर्षापासून. 4 मध्ये कोण आलं रे? UPAची गव्हर्नमेंट. कोण होतं रे? कोण हो रे? काँग्रेस BJP अलायन्स कोण आहेत सांगा? बाप एकीकडे, आई एकीकडे. 9 मध्ये कोण? आणि सुप्रीम कोर्टमध्ये इट इज नॉट फ्री अँड फेअर व्होटिंग मशीन. 13 मध्ये कोण आलं? 14 मध्ये. हां. आणि त्यानंतर पेगॅसस, विठ्ठलराव विखे पाटील, आणि तो काँग्रेसचा अध्यक्ष रातोरात, लक्ष्मी शुक्ला, हां, आणि परमवीर सिंग, आणि भीमा कोरेगाव कांड 1 जानेवारी 1860ला. हा हिटलरचा अवलाद, यहुदीचा अवलाद आर्य ब्राह्मण फडणवीस, आणि हा हिटलरचा अवलाद निजामी मराठाचा शरद पवार, आणि तो भिड्या आंब्यापासून रस काढणारा, आणि एकबोट्या. आणि कितीतरी लोकांना जेलमध्ये टाकून जी हत्या केली. आनंदराव टेल टू बी टॅलेंटेड PhD केलेले आहे. अरे तुम्ही आमच्या केसाची तरी बरोबरी करता का रे? हरामखोर लोकांनो, काय केलं रे तुम्ही? स्वातंत्र्यानंतर, स्वातंत्र्याच्या अगोदर आर्य विदेशी ब्राह्मण आणि निजामी मराठांनो, हे लोक
पूर्ण भारतावर राज्य करतायत दादांनो. हे कधी सुधारणार नाही आहेत आणि आता ही क्रांती करावं लागणार आहे. 19 मध्ये 371 ठिकाणी फ्रॉड सांगणारे पोलीस कमिशनर आणि एसडीओला विचारतो 52 पासून हे करतायत. डिसेंबर 23ला या हिटलरच्या औलादाने एका बीजेपीच्या खात 2 पोरांनी नेलं. काय म्हणतात, जो कोणी बोलेल त्याच्यावर 9 महिने सजा. आणि हे बँका लुटून गेलेत फायनान्शियल बोलल तर. आणि त्यानंतर जुलै 24ला कायदा केलाय, पोलीसवाल्याला पॉवर दिलाय मारा. आणि हे सगळ्यात कूर. आणि 24च्या इलेक्शनमध्ये 538 ठिकाणी फ्रॉड. भूषण गवई साहेबांनी सांगितलं होतं सगळ्यांना व्हीव्हीपॅटची पर्ची द्या. हा दत्ता आणि खन्ना सुप्रीम कोर्टचे जज त्याला बोलवलं. तो म्हणतो की अरे आपको विश्वास नाही आहे. आणि 19 लाख काही मशीन गायब आहेत. पूर्ण फ्रॉड इलेक्शन 23 पासून 30 वर्षापासून. आणि 538 ठिकाणी फ्रॉड. सांगा पोलीस कमिशनर, हां केली का गिनती? आणि दादांनो अन्य अत्याचार बघा. औरंगाबाद विद्यापीठला 12 वर्षेपर्यंत आयकारे पॅन्थरचं किती लोकांनी आवते दिली. कोण होता रे चीफ मिनिस्टर? हां 114 गोंड गोवारी. 97 मध्ये 11 लोकांना. हिंदू मुस्लिम कांड 19 वर्षांत सुटलेत. हे काढला श्रीकृष्ण आयोग. हेमंत करकरे सारख्या माणसाला मारून दिलं. नागपूरचा तो होता. ऐका मुश्रीफ साहेबांकडे रेकॉर्ड आहे. हां त्यानंतर खैलराजी कांड. हा नाना पडोळे गुंडा मोवाली तेली कुणबी खासदारनं अध्यक्ष हरामखोर. हां त्यानंतर बॉम्बे कांड मारून टाकलं त्याला. आणि हा उज्ज्वल निकम डुकराचा गू खाणारा म्हणतो याला खासदार आहे हा हरामखोर. आणि हा खैलराजी कांड. आणि बिचारा हेमंत करकरे कामठे काय रे? अरे खरे शिवाजी तुम्ही गांडू मराठे म्हणतो तुम्हाला. आज सगळे राजकारणी बलात्कारी खुनी 6च्या 6 पार्ट्या तुमच्या घरात. त्यानंतर गोपीनाथ मुंडेला मारून टाकलं छोट्याशा ह्याच्यात. जज लोहेला मारायचं होतं म्हणून. दाभोलकरला, पानसरेला, कलबुर्गीला. हां आणि आज बदलापूरमध्ये 3 वर्षाचा पोलीस बलात्कार का? आणि तुम्हाला काय आया बहिणी नाहीत का रे? हां आणि त्याच्यानंतर परभणी बीडला. आणि सगळ्यांना पोलिसाचा ड्रेस दिलाय. आणि तुम्हाला काय वाटतं रे भाडव्यांनो? आतंकवादी देशद्रोही सगळ्या 6 पार्ट्या. आणि महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा आणतं. सांगून ठेवतो महाराष्ट्र पोलीस कमिशन याला लक्षात ठेवा. आणि सुप्रीम कोर्टला सांगतो ही क्रांती रक्तरंजित क्रांती या महाराष्ट्रातच होईल. आमच्या सीसीएनएफरी करता 87च्या अगोदर. आणि हे आमचे मालक होत का रे भोसडीच्यांनो? शिव्या देतो आज तुम्हाला. हरामखोर बलात्कारी खुनी आतंकवादी लोकांनो 6च्या 6 पार्ट्यांनो. 61 लाख रुपये घेते खासदार का रे अमोल कोल्हे? आणि पद्मश्री द्यायला कोण पाहिजे? पुरंदर आहे 12वी नापास. हाई चेला होय महामद देशमुखचा. आणि कांशीरामच्या ऑफिसवर रिटायर झालाय. आणि माझा भाऊ एकटा लढतोय 40 वर्षापासून. पहिला व्यक्ती महाराष्ट्रातला. हा गांडू डुकराचा गू खाणारा हा राहुल गांधी. MP मध्ये फ्रॉड. हां राजस्थानात फ्रॉड, महाराष्ट्रात फ्रॉड. हां त्याच्यानंतर दिल्लीमध्ये फ्रॉड, हरियाणात फ्रॉड. आणि हा शरद पवार गू खाणारा म्हणतो 35% मतं अगोदर टाकले होते. जोडले म्हणून वकील आहे राष्ट्रवादीचा, माझा मित्र आहे. आता काय रे 76 लाख. आणि या फडणवीसची बायको म्हणते वेश्यावैश्य सर्टिफिकेट द्या. एक बायकोमध्ये एका टांगेत 56, दुसऱ्या टांगेत 56. आणि काय रे भागवत 3 पोरं. हां किती पोरं तयार केल्यास? 41 लाख मतं वाढून गेली. आम्ही का मरायला झालो? 90% लोकांना भ्यायचं नाही. आता या महाराष्ट्रातच आपण क्रांती करू. आपला एकटा भाऊ लढतो आहे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर. आणि आतंकवादीचा कायदा आणला जनसुरक्षा कायदा. काय रे तेली कुणबी कलार आणि निजामी मराठा खासदार आमदार आणि सगळे. आणि यांनी किती कूर आहेत ते सांगतो. या काँग्रेस BJP RSS अलायन्स MPFL लोकांनी हिटलरपेक्षा 400 पटीने आतंकवादी देशद्रोही लोकांनी बघा किती कूर आहेत ते. यांनी मिळून कायदा केलेला आहे. द्विपक्षीय प्रणाली बघा. सगळे प्रादेशिक पक्षांना संपवलं. एकीकडे NDA आणि एकीकडे इंडिया. बघा यांच्या तमाशा नंगानाच. कोण होत रे? महाराष्ट्रातल्या 6 पार्ट्या कोण आहेत? कोण होय काँग्रेस? कोण होय राष्ट्रवादी? 2004 मध्ये सोनियाला म्हणणारा विदेशी होय म्हणून. कोण होय या 45 वर्षापासून आमच्यावर अन्यायाचा करोड लोकांचा पापी माणूस हा शरद पवार? कधीपासून बसलाय? कोणी काढली फुलोत? आणि कोण होय नवा प्रकार गुंडा मवाली मुतुका मुतू? कोण होय तो पेक्कड बारावी? कोण होय केशवराव ठाकरे आणि बाळाभाऊ ठाकरे? आणि त्या काळात म्हटलंय का रे बामना कुठून पैदा झालास? का रे मराठा कुठून पैदा झालास? हा
हिंदू मुस्लिम कत्ल करायची आहे आणि त्यानंतर तो पेक्कड 1500ला हा आणि हे आर्य याच्या बापाच्या देश वगैरे भोसडीच्यांनो गुंडा मवाली लोकांनो बलात्कारी खुनी कुठं आहे रे ब्रह्मा? महाराष्ट्राच्या लोकांनो बघा किती कूर आहे ते. आणि त्यानंतर CCNPR 87च्या अगोदर. अरे उठा, करू एक क्रांती. यांच्या बापाचा देश होय का? जगातला सगळ्यात श्रीमंत हा महाराष्ट्र आहे आणि जगातला सगळ्यात टॅलेंटेड या महाराष्ट्रात 3 क्रांत्या झाल्या, फुकट नाही मिळालं. एक मताचा अधिकार, शूद्र अतिशूद्र आपल्या प्राण्याची आहुती दिलेली आहे. त्यानंतर हा CCNPR करणार, मुसलमान आतंकवादी, हा शेतकरी देशद्रोही. 800 लोक मेलेत कोरोनाच्या काळामध्ये फ्रॉड इलेक्शनला रेग्युलाइज करण्यासाठी. ताल्या ठाल्या वाजवल्या तुमच्या मायबापेक्षा दगड मोठा. आणि 2025 मध्ये जिथे नंगा साधू हाकतात मुततात चरस गांजा पिऊन हा. आणि त्याच्यानंतर हे आमचे जातात डॉक्टर नरेंद्र जाधव, मुंगवेकर, कसबेकर, हे कोकाटे बिकाटे सारखे सगळे आमदार खासदार याच्या मायबापेक्षा हे. आणि तिथं डुकराच्या पुयाला तेच म्हणतात 60 करोड. आणि आमचा पैसा जा रे घे 10,000 20,000 हा. कोणामुळे घडले रे तुम्ही? अरे CCNPR मध्ये तुमच्या प्रॉपर्टीचा हिशोब द्यायचा आहेत आमदार खासदार लोकांनो. आणि नोकरीवाले माजलेले सगळ्यांना धंद्यावाल्यापासून. आणि तुम्हाला विचारतात 87च्या अगोदर माय बापाच्या. अरे भोसडीच्यांना तुम्ही सांगणार रे यहुदी चावला तो 3% लोकांनो तुझ्या बापाचा देश होय का रे? आणि काय रे निजामी मराठ्यांनो कधी तुम्हाला अक्कल येईल? कोणाचे बापाचे झालेत का रे? आणि इकडे काढता तुम्ही मंडल कमिशन हरामखोर. काय रे अमोल कोल्हे शिवाजीचा दुश्मन नामदेवराव जाधवला म्हणतो कुठं आहे रे? हा खेडेकर कोकाटे 3%चे प्रोडक्ट आहे ना, काढ ना बाहेर. आम्ही का मरायला तयार झालो? आमच्या आया बहिणी 3 कुत्र्या बकऱ्यासारखे काटायत. काय रे पोलीस कमिशनरला विचारतो एडजीओला. आणि हा हिटलरचा अवलाद फडणवीस येतो ना तुझ्या ग्राउंडवर. हाही जलमला आहे ना नागपूरचा होय ना हलबा समाजाचा. आहे का ताकद? दाखव रे भोसडीच्यांना तुम्ही. हरामखोरानं CCNPR करता या देशात. तुझ्या बापाचा देश होय का रे भोसडीच्यांना? खबरदार माझ्या लोकांना. आता भीमा कोरेगाव करू आपला भाऊ एकटा कापी यांना 6 लोकांना 6 पार्ट्यांना. हरामखोरांनो काही शरम बिरम वाटत नाही का रे? गुंडे मवाली बलात्कारी सुप्रीम कोर्ट ज्युडिशरी ब्युरोक्रेसी प्रेस मीडिया. त्यानंतर EWS इल्लीगल आरक्षण हे कांशीरामच्या पार्टीच्या पाप फ्रॉड इलेक्शन घेऊन हा. आणि EVM आणि तुमच्या बायका 33% आहेत आमच्या छातीवर. पुण्यामध्ये तुमची बायको बामणाची बायको म्हणते जय परशुराम. काय तुम्ही वांजुळे आहेत का ताई? अरे काय रे ढोब्या पुण्यात आहो ना, दाखव ना जो बम्बन से टकराएगा. येतो ना, एकाची हिंमत नाही होत आहे. द्या ना माझी फी, येतो ना माझ्या महाराष्ट्रातील लोकांनो. त्यानंतर बघा 2 पार्ट्या आहेत. कांशीराम गुलाम समाज पार्टी सांगितलं मी तुम्हाला. दुसरी कांशीराम आझाद समाज पार्टी. नारा आहे का? मरेंगे मिटेंगे बुद्ध गया लेने के लिए. पूरे भारत देश में और महाराष्ट्र में EVM से 30 साल तक फ्रॉड वोटिंग के विरोध में सभी संविधानवादी और 90% मूल निवासी SC ST OBC माइनॉरिटी गरीब मराठा बहुजन समाज के लोगों ने मिलकर एडवोकेट बाला साहब आम्बेडकर जी के नेतृत्व में सभी संविधानवादी लोगों ने मिलकर जन आंदोलन करके, सुन लो अभी इंपॉर्टेंट, हमारे बेटी है कापी है बाय इन्होंने 19 में 40 बच्चों को मारा. ये ललित प्रभा DG है होम मिनिस्टर में. पहले इसने बघेल जो स्टेट में है वहाँ पे मारा था 22 कांग्रेस के लीडर को और 25 या 30 नक्सलवादी हमारे आदिवासी को. 19 में इसने ललित प्रभा थे DG है होम मिनिस्टर के अंदर में, इसने 40 बच्चों को मारा. हमारा भाई राज्यपाल था और देवेंद्र को छोड़ दिया जो आतंकवादी था सरदार, और उसको 300 करोड़. देखो बेचारा मर गया. मलिक साहब 5 बार राज्यपाल कैबिनेट मिनिस्टर खासदार रहे. देखो बेचारे के पास 4 कपड़े है, 2 घड़ी और 2 पेन और 2 रूम में रहता था. और ये हरामखोर लोग उसके ऊपर 300 को मरने तक उसके ऊपर. यानी कितने बेईमान EDC भी आए. अरे ऐसे मरने वाले हो तुम. मैं आज भी बता रहा हूँ निजामी मराठा के आमदार खासदार लोगों को, पैदा हुए ना तो पैसा लेके नहीं हुए और खाली हाथ जाना है
और ये अतिशूद्र शूद्र लोगों की बादौलत, ये बाबा साहब की बादौलत है। और अभी बाबा साहब का कपड़े पहन रहे। हाँ, ख्याल में रखना है, पहलगाम का भी बदला लेना है और बाबा साहब का खून का बदला लेना है। ये आर्य विदेशी यहूदी पंडित के औलादों को बताओ किधर आज़ादी मिली है रे मेरे देश के लोगों। सब खत्म, बताता हूँ और एकदम। और उसके बाद में देख लो भाई साहब, ये लोग समय आ गया ना। तुमने जो महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा तुमने हमको खवलाया है, ख्याल में रखो। पुलिस कमिश्नर और एसडीओ और ये चीफ मिनिस्टर फडणवीस को भी बोलता हूँ, और ये दूसरा निजामी मराठा का शरद पवार, आज 45 साल से करोड़ों लोगों के पापी हो तुम दोनों भी। ईडब्ल्यूएस के लिया तो क्या क्राइटेरिया है रे हरामखोर लोगों, 3 दिन में किया तो बताओ रे। क्या रे यहूदी की औलादो, आर्य ब्राह्मण, तुम इस देश के नागरिक हो क्या रे? तुम्हारा बाप का देश है क्या रे? ये कानून किसने बनाए रे? कोणी बनवलं रे दादांनो? हे 6 कानून आणणारे कोण आहे? हा, अरे इतके का मूर्ख समजता का तुम्ही आम्हाला? हा, वक्त आया ना, भीमा कोरेगांव करके बलिदान करेंगे। आजादी की तीसरी लड़ाई, जय शिवराय, जय भीम, जय संविधान। और बाबा साहब ने बोला था, मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया है। देखो ये गांडू सब संविधान से बने हैं और इनको हमारे 3 साल की बेटी औरतें चाहिए। और ये आतंकवादी खुनी ये बैठे हुए आर्य बाहर से आए हुए, हिटलर से नहीं, नेतन्याहू से 400 नाम डिक्टेटर। तुम्हारा वर्ड भी तमाशा देखना। देखो इनकी कवायद, अग्निवीर के नाम पे ये यहूदी लोगों ने पूरा प्राइवेटाइजेशन करने वाला ये नरसिंह राव गेट करार कर कर हराम खो पूरे। और महाराष्ट्र के राज्य देखो, शिक्षण यूनिवर्सिटी के राज्य, शिक्षण यूनिवर्सिटी के, डीम यूनिवर्सिटी के राज्य, शुगर फैक्ट्री के राज्य, फैक्ट्री के राज्य, कारपोरेटर बैंक के राज्य, कारपोरेटर के राज्य और पॉलिटिक्स के राज्य। बताओ, इनके गुलाम ये किसके दिमाग से चल रहा है रे? जब से मनुस्मृति आई तब से ये क्षत्रिय, राजपूत और ये निजामी मराठा गुलाम है, क्योंकि इन्होंने गरीबी कभी देखा नहीं। अब पहलवान की अक्ल घुटने में, और इनका रक्त का ये हो गया है। जब मुगल आए इनकी दया में थी। बताओ, किसी क्षत्रिय ने मारा है क्या किसी संत को? कौन है ये मारने वाले? जज को मारते, कमिश्नर को मारते, 114 गोंड को, कौन है ये? किधर मिला है? अरे बाइडेन के टाइम में एक आदमी मरा था, पूरा राष्ट्र झुकता है। आज 3000 साल और सबसे ज्यादा अन्याय था इस 75 साल में हुआ है क्या रे पृथ्वी के ऊपर ऐसा? हाँ, उसके बाद में बाबा साहब ने बोला है, मुझे पढ़े लिखे लिए धोखा दिया। ये देखो डॉक्टर, इंजीनियर, साइंटिस्ट और ये गद्दार रतन लाल और वो पढ़े लिखे लोग। अरे तुम गुलामगिरी करोगे, तुमको गाइड करने वाले वो, इतिहास लिखने वाले वो, गुलामों को गुलामी की जानकारी कर दो। ये काम कर रहा हूं मैं। 100 दिन भेड़ बकरे के समान जीने से एक दिन शेर के समान जियो। व्यक्ति पूजा से इंसान गुलाम बनता है। मैं काम कर रहा हूं गुलामों को गुलामी जानकर काम। अब कांशीराम जी ने बोला था, ऐसा भी वक्त आ सकता है आपको लाठी गोली की भी तैयारी नहीं रे बाबा, नहीं आंदोलन नहीं करना है, ये पढ़ कर, ये पढ़ कर, वो पुष्प शुंग अप्रूवल और बंदूक के टोक के ऊपर 7 महीना पहले हाथी चलेगा, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य बजाय। और बाबा साहब ने बोला है, जब तक ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोगों के हात में अगर संविधान की अंमलबजावणी करण्याचा अधिकार राहील, तुम्हाला न्याय नाही मिळणार। आणि संविधान कितीही खराब असू द्या, जर तिथं 90%ला स्वाभिमानाने जिंकण्यास राहण्यासाठी एकमतचा अधिकार गेलेला आहे, दादा लक्षात ठेवा किती कूर आहेत। आमच्या CCNRP करणार हे आमच्या देशाचे मालक आहेत का 3% ते 10%? आम्ही का मरायला झालो? अरे असंही मरू, आमचा भाऊ आहे एक दुसरा विश्वरत्नाचा खून, असंही मरायचं, असंही मरायचंच आहे। आणि कायदा आणलाय आतंकवादी आमच्या सगळ्या लोकांना हे करायला। कोण आहेत रे? निजामी मराठा 6 पार्ट्या। आणि दादांनो सर्वांनी मिळून बाबासाहेब म्हटले होते, संविधान किती खराब असू द्या, अंमलबजावणी करणारे लोक जातील तर सोन्याची चिडिया मी करून दाखवतो या महाराष्ट्राला। या ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आमचे मोठे बंधू लढत आहेत 40 वर्षापासून। सगळ्या कास्तकारांचं कर्ज माफ करून दाखवतो, सगळ्यांना फुकट शिक्षण आणि गरीब लोकांना 1-1 लाख रुपये देतो वर्षाचे।
शेतकऱ्याला आणि महागाई सुद्धा कमी करून दाखवतो. एवढा अभ्यास झालाय माझ्या दादांनो. या सगळे आणि पहिली क्रांती आणि 2 क्रांत्या इथं झालेल्या आहेत. तिसरी क्रांती इथं झाली आहे पण संत पूर्ण भारतात झाले. पण 2 क्रांत्या शूद्र अतिशूद्रन केले आणि हा आदिवासीमध्ये जन्मलेला. तुम्हाला सांगतो दादांनो, आता गुलाम नाही व्हायचं, असंही मरायचं असंही. कारण CCNPR यांच्या बापाचा देश होय का? सांगा किती कूर आहे ते. कोणी केले हे 6 कायदे? कोण राज्य करतायत महाराष्ट्रात? काय रे तेली कुणबी कलार लोकांनो, गरीब लोकांनो, काय जरांगे पाटील हा 67चा कोणत्या कानूनमध्ये बसते रे तुला? या माझा आमचा एकटा भाऊ कापी आहे. या देशाला दुसरा जन्मलेला आहे बाबासाहेब. आणि त्यानंतर दादांनो माझे भागीदारी मोर्चाचे प्राचार्य साहेब भानुप्रतापजी बदलाज मलिक साहेब, डॉक्टर मंडल साहेब, बहुजन पैगामचे RS गौतम साहेब आणि माझा भाऊ हायकोर्टचे जज रिटायर्ड BJ कोळसे पाटील. 84 वर्षाचे आहेत, मरून जाईल पण सोडणार नाही. जज आहेत जज. अरे दुसरे जज झाले होते PB सावंत साहेब. कांशीरामजीने मारले होते एक चप्पट. आता आहे तो जिवंत. मला घबराना नाही कांशीरामजी. कधी मेले PB सावंत. अरे हे होते मर्द मराठा. हे गांडू मराठा आहेत, गांडू मराठा. आमच्या पोरी बारी बायका पाहिजेत. काय चाललाय रे हा व्यवसाय राजकारण म्हणजे? हा त्यांच्याबरोबर केलेला आहे तुम्ही. कोण होत रे आर्य? बलात्कारी, खुनी, अन्य अत्याचारी. याच्या बापाचा देश होय का रे? आज सगळ्यात जास्त हाल तुमचे होणार आहेत. आणि माझे वडील बंधू सगळ्यांनी मिळून वर्ल्ड युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनने आम्हाला खरबो रुपये दिले होते तिथं कंप्लेंट करायची. आणि वर्ल्ड युनायटेड ह्युमन राईट कमिशनला जसं नेतनावची हालत केली तशी यांची हालत करायची. बदलापूर, बीड, परभणी हे इथलं कांड, खामगावचं कांड आणि कोथरूडचं कांड, सगळे कांड पाठवायचे. आता सोडायचं नाही आता. आणि मरू बलिदान द्यायचे ते. आमच्या मोठ्या भावाने डिक्लेअर केलं बलिदानी द्यावं लागेल. मी तयार आहे. आणि अजूनही सांगतो संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, वामन मेश्राम अजूनही संधी गेलेली नाही. अजूनही संधी गेलेली नाही आहे. या सगळ्यांनी मिळून प्रवीण गायकवाडला सांगतो आणि हा पुरुषोत्तम खेडीकर आताही सांगतो मी. या सगळ्यांनी मिळून जन आंदोलन करू, आहुती देऊ. आजादी की तिसरी लढाई. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. चला दादांनो, किती खरं काय खोटं ते तुम्ही विचार करा. मी सांगायचं काम करतो. कारण माझी मुलगी, माझी सून जर प्रेग्नंट आहे, मुलगी झाली तर यांच्या भोगासाठी आणि मुलगा झाला तर गुलामगिरी करायला. आता तुम्ही ठरवा काय करताय. पोरं बारं तुमचे आहेत. मी सांगायचं काम करणार. इतकी वाईट परिस्थिती, सगळं संपलेलं आहे. शिक्षण गेलं, रोजगार गेलं, आत्मनिर्भर बँकच्या बँक लुटून गेल्या. कोणते कायदे नाही आहेत हा? पूर्ण लुटून तो तडीपार म्हणतो हा. तुमच्या CCNP करणार. आणि यांच्या बापाचा देश होय का रे 10%चा. 3 क्रांत्या इथंच झाल्या आहेत ना. 2 क्रांत्या इथंच झालेल्या आहेत. चला दादांनो, कोणी मागणी केली होती का विदर्भ मराठवाडे? कधी अक्कल लिहिलं तुम्हाला? तेली कोणी कलार लोकांनो. काय रे जरांगे पाटील, किती दिवसपर्यंत लोकांना मूर्ख बनवत राहशील रे? चला दादांनो, सगळे हे आतंकवादी देशद्रोही 6च्या 6 पार्ट्या. कोण करताय राज्य? कोण बसलाय 50 पासून? कोण होते निजामी मराठे? कधी गरिबी पाहिली का यांनी? चला दादांनो, जय शिवराय, जय भीम, जय संविधान. आजादी की तीसरी लड़ाई. मरेंगे मिटेंगे, संविधान को बचाएंगे.